पुन्हा एकदा आपटे वाचन मंदिराच्या या व्यासपीठावर तुमचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. इंटरनॅशनल बुक सर्व्हिस या पुस्तकांच्या दुकानाचे मालक आणि नाट्य समीक्षक आई अशा समृद्ध साहित्यिक वातावरणात तुमचं बालपण कसं गेलं आणि वाचनाची आवड तुम्हाला नेमकी कशी लागली याबद्दल ऐकायला आवडेल. समृद्धच गेलं बालपण असं म्हणायला हरकत नाही. कारण माझ्या आजोबांनी इंटरनॅशनल बुक सर्व्हिस ह्या पुस्तकाच्या दुकानाची सुरुवात केली, ज्याला आता ऑलमोस्ट 90 वर्ष झाली त्यांनी सुरू करून. आणि म्हणजे बाबा नेहमी असं सांगतात मला की माझे आजोबा ऍक्च्युली गडिंग्लजचेच, आणि ते घरातनं पळून गेले कारण त्यांना पुस्तकांचं दुकान, त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी भिक्षुकी करावी, कारण कुटुंबात परंपरागत तेच होतं. पण आजोबांना पुस्तकाचा, वाचनाचा, साहित्याचा भयंकर त्याची खूप आवड होती. त्यामुळे आजोबा घरातनं पळून गेले आणि चालत चालत ते पुण्याला आले. आणि पुण्यात त्यांनी एक असं झोपडी वजा अशी डेक्कन जिमखाना, जी तेव्हा गावाबाहेर होतं डेक्कन जिमखाना, कारण तेव्हा पुणे म्हणजे सदाशिव नारायण शनिवार हाच सगळा परीघ होता. त्यामुळे गावाबाहेर त्यांनी असं एक जागा बघून तिथे पुस्तकाचं दुकान सुरू केलं. आणि ते माझ्या वडिलांनी 60 वर्ष पुस्तकाचं दुकान चालवलं. त्या काळात, ज्या काळात वाचन आणि पुस्तक या दोन्ही संस्कृती लयाला जायला सुरुवात झाली होती, त्या काळात त्यांनी म्हणजे तेव्हापासून त्यांनी ते 60 वर्ष दुकान सातत्याने त्याची तत्व न सोडता चालू ठेवलं. आणि मुळात त्यामुळे घरात मी बघताना हेच, घरातली चर्चा कायम हीच असायची की पुस्तक, कुठलं नवीन पुस्तक आलं आहे, काय नवीन चालू आहे. मोठे मोठे लेखक दुकानं द्यायचे. म्हणजे माझ्या नकळत्या वयात मला माहिती पण नव्हतं, पुढे मोठं झाल्यावर मला कळलं की अरे बापरे हे होते. तर विल्यम गोल्डिंग हे जे नोबेल पारितोषिक विजेते लेखक आहेत, ज्यांनी लॉर्ड ऑफ द फ्लाईज हे पुस्तक लिहिलं, त्याचा मराठी अनुवाद होता, केला होता. कोणी केला होता मी या क्षणी विसरले. पण ते स्वतः आले होते दुकानात त्या मराठी पुस्तकाचं प्रकाशन करायला. आणि तेव्हा मी अशी 7-8 वर्षाची असेल. तर तेव्हा मला काहीच कळत नव्हतं की विल्यम गोल्डिंग एक आजोबा या व्यतिरिक्त मला काही माहित नव्हतं. पण जशी मी मोठी झाली 7-8 वर्षांनी, जेव्हा मी लॉर्ड ऑफ द फ्लाईज 10 वर्षांनी वाचलं, तेव्हा मला असं झालं की बापरे, ह्या माणसाला मी भेटलीये. तर वातावरण घरातलं असंच होतं की दिलीप पाडगावकर, विजय राजाध्यक्ष, पु ल, हे सगळे म्हणजे घरातलेच होते. माझ्या आजोबांचे कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर, हे सगळे माझ्या भीमसेन जोशी आमच्या घरी, मी अर्थात तेव्हा नव्हते, पण माझ्या जन्माआधी असे रेग्युलरली यायचे. त्यामुळे हे वातावरण असल्यामुळे लहानपणी काही कळलं नाही तरी कळत नकळत तुमच्यावर खूप वेगळे वेगळे संस्कार होत असतात. आणि साहित्य मूल्य, एक जीवनाकडे बघण्याची दृष्टी, साहित्याकडे बघण्याची दृष्टी, ही कळत नकळत तुमची तयार होत असते. कारण मला नेहमी असं वाटतं की मुलं शिकून शिकत नाहीत, मुलं बघून शिकतात, ऐकून शिकतात. म्हणजे आपण प्रत्यक्ष त्यांना शिकवायला जाण्याआधी त्यांनी खूप काही आपल्याकडनं ऐकलेलं असतं आणि घेतलेलं असतं. तर कायम दृश्य माझं हेच की आई वाचतीये, दादा वाचतोय, बाबा सकाळी साधारण 1-1.5 तास पेपर वाचायचे, दुपारी 1-1.5 तास पेपर किंवा इतर गोष्टी वाचायचे. त्यामुळे वाचतायत सगळे, हेच मला, जे आता लहान मुलांना फोनमध्ये आहेत सगळे, हे जे दृश्य असतं आणि मग मोठी माणसं त्यांना सांगतात की सारखा फोन बघू नकोस, तर तसं मी वाचतानाच पाहिलंय. त्यामुळे मी खूप, जशी अक्षर ओळख झाली तशी मी वाचायला लागले. आणि खूपच लहानपणापासून मला वाचनाचा ची आवड होती. माझी आई स्वतः डॉक्टर मनीषा दीक्षित ही पीएचडी होती मराठी काव्य समीक्षेवर, तिची पीएचडी होती. आणि ती नाट्य समीक्षिका होती. ती विविध गोष्टी करायची. ती स्वतः लेखिका होती. ती उत्तम गायची. त्यामुळे एक सांस्कृतिक आणि शैक्षणिक आणि वाचनाचं वातावरण होतं. तेच बघत मी मोठी झाले. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की माझी एक आपली बैठक असते ना, मूळ कोर आपला बिल्ड होतो. मग त्याच्यावर तुम्ही काय 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 वेगवेगळे संस्कार तुमच्या तुमच्या आवडीनिवडीनुसार करत असता, पण तो कोर बिल्ड माझा तिथे झाला. आणि मला आठवतंय की दुकानात इंटरनॅशनल मध्ये जनरली इंग्लिश पुस्तकं मिळायची, आणि ती काही काही स्पेसिफिक विषयाने, फिलॉसॉफी, मेडिसिन अशी मिळायची. आणि मी मराठी शाळेत शिकले, त्यामुळे मॅजेस्टिक मध्ये जाऊन पुस्तकं आणायची. हा
माझ्यासाठी अगदी लहानपणापासून एक मोठा इव्हेंट असायचा आणि एक्साइटमेंट असायची, की जसं मॉलमध्ये जायचं म्हणून खुश होतात मुलं, तसं मॅजेस्टिकमध्ये जाऊन पुस्तकं आणायची आणि असे गठ्ठे आणायची आई पुस्तकाचे आणि 2 दिवसात ते संपायची पुस्तकं. आणि मी आईला म्हणायचे की पुस्तकं नाही, तर आई म्हणायची तुम्ही कुठनं तुला मी पुस्तक, मग लायब्ररी होती घरासमोर, मग ती लावली. तर मी किडा होते पुस्तकातला. थोडंसं मोठं झालं, शिंग फुटली आणि त्याच वेळेला साधारण बाकीची सिनेमे आणि इतर माध्यमं पण इंट्रोड्यूस होतात. त्यामुळे मधल्या काळात ते वाचन थोडंसं मागे पडलं, पण आता तुमचा जो कोअर असतो तो परत येतो, त्यामुळे ते वाचन आता आलंय. पण नाटक, संगीत आणि साहित्य या तिन्हीच सगळंच माझं बेसिक शिक्षण म्हणा किंवा ओरिएंटेशन लहानपणी आई बाबांमुळे. माझी आजी म्हणजे वडिलांची आई मुक्ताबाई दीक्षित ही त्या काळातली नाट्यलेखिका होती. तिने लिहिलेलं जुगार नावाचं नाटक जे केशवराव दात्यांनी दिग्दर्शित केलं होतं, म्हणजे 100 वर्षापूर्वीचं सांगते मी, ते नाटक व्यावसायिक रंगभूमीवर प्रचंड गाजलं होतं. माझ्या आईचे वडील म्हणजे डॉक्टर गोके भट, त्यांची भरतनाट्यशास्त्रावर खूप त्यांची प्रभुत्व होतं आणि ते संस्कृतचे विद्वान पंडित मानले जायचे. त्यामुळे असं म्हणायला पाहिजे की मला काही पर्यायच नव्हता. नाही, पण खूप छान बालपण तुमचं त्या ह्याच्यामध्ये गेलं. आणि तुम्ही मराठीच नाही तर बऱ्याच भाषांमधून सुद्धा तुमचं वाचन असतंच नेहमी. म्हणजे मराठी किंवा इंग्लिश वाचते मी. अच्छा. इतर भाषा मला हिंदी थोडंफार वाचते, पण मी भाषांतरित विविध भाषांमधली पुस्तकं खूप वाचते. म्हणजे जॅपनीज, हारुकी मुराकामी उदाहरणार्थ माझा आवडता लेखक आहे, किंवा ओरान पामुक हा टर्किश लेखक माझा आवडता लेखक आहे. अच्छा. मी नुकतंच एक नायजेरियन पुस्तक वाचलं, ते म्हणजे अशी विविध देशांमधली ट्रान्सलेटेड पुस्तकं मी वाचते, पण मुख्यतः मराठी आणि इंग्लिश असंच वाचन आहे. मग लेखनाची सुरुवात कशी झाली? खरं तर अशी अपघाताने झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण मी कधीच शाळेत असताना लिखाण असं की मला कोणालाच लेखक व्हायचंय असं असं नसतं. कारण लेखनाविषयी काहीतरी भीती असते की कसं मला सुचतं. खूप लोक भेटतात की मला खूप सुचतं पण मला लिहिता येत नाही. अशीच साधारण आपल्या सगळ्यांची अवस्था असते. पण तरी आत काहीतरी असं असतं की आपल्याला लिहावं असं वाटत असतं. तर मी नाटकात साधारण 96-97 साली मी नाटकात काम करायला लागले आणि श्रीरंग गोडबोले हे पुण्याचे मोठे दिग्दर्शक, निर्माते, लेखक, गीतकार. तेव्हा आम्ही नाटक करायचो. त्या नाटकात मी काम करत होते आणि मी अगदीशी 16-17 वर्षाची असेल, जस्ट कॉलेजमध्ये गेले होते. आणि एकदा मी मुंबईत एक नाटक करत होतो. मी दोघं जण, मी आणि रंगा, म्हणजे तो बसवत होता, त्याला रंगा म्हणतो मी. तो बसवत होता आणि मी काम करत होते त्याच्यात. तर मी मुंबईत राहिले होते आमचे, म्हणजे विजयराजाध्यक्षांकडेच मी राहायचे तेव्हा. तर एकदा परत येताना मी त्याला विचारलं, तर तू पुढचं नाटक कधी करणार आहेस? कारण जस्ट आम्ही एक केलं होतं. तो म्हणला, आता मी नाही लिहिणार नाटक. म्हटलं म्हणजे मग कोण लिहिणार नाटक? तर तो म्हणला, काय मीच का सारखं लिहायचं? म्हणजे तो मला उद्युक्त करू पाहत होता, हे आता मागे बघताना कळतं. मीच का लिहायचं नाटक? लिहू दे की कोणाला तरी दुसऱ्याला. म्हटलं कोण कोण लिहिणार? दुसरं कोण लिहिणार नाटक? तर तो म्हणला, काय कोणी लिहू शकतो, तू लिही. तर म्हणलं, हे काही काय, नाटक कसं लिहायचं? तर तो म्हणला, बघ काय झालं, लिहायचं. म्हणजे त्यांनी मला इतकं ते सोपं भासवलं. तर मी म्हणलं, मला नाही येत लिहिता, कसं लिहितात? तर तो म्हणला, काही नाही, असं कागदावर पेन ठेवायचं आणि लिहायचं. तर ते आणि मी इतकी लहान होते की मला वाटलं, अच्छा एवढं सोपं असतं, हा म्हणतोय म्हणजे कदाचित सोपं असणार बरं काय. असं मी, कारण तो माझा असा गुरु मेंटॉर सारखा होता, आजही आहे, पण तेव्हा तर आणखीनच. तर त्यांनी मला एक नाटक दिलं, ते एका जर्मन नाटकाचं भाषांतर होतं, इंग्लिश भाषांतर. कारण आपण त्याच्याविषयी बोलूच नंतर. पण ते आम्ही नाटक जे करायचो, ग्रिप्स थिएटर म्हणून अजूनही करतो, ती जर्मन नाट्य चळवळ आहे. तर ते मी वाचलं भाषांतर आणि म्हणजे उत्स्फूर्तपणे मला जे वाटलं ते मी रूपांतरित केलं. कारण रूपांतर करताना तुम्हाला सांस्कृतिक संदर्भ, कुटुंबातले नातेसंबंध आपल्याकडचे आणि जर्मनीतले वेगळे असतात. कौटुंबिक स्थिती वेगळी असते, सामाजिक स्थिती वेगळी असते, सांस्कृतिक स्थिती वेगळी असते. त्यामुळे त्यावेळेला हे सगळं अडॅप्टेशन वगैरे हे काही कळायचं नाही. पण हे जर्मनीत असं असेल पण इथे नसेल ना तसं, तर मग कसं असेल, तर असं असू शकेल, असं म्हणून ते मी माझ्या इन्स्टिंक्टवर जे लिहायचं ते लिहिलं. त्यांनी ते वाचलं आणि तो म्हणला, अरे तू आहेस, रायटर आहेस तू, फर्स्ट क्लास आहे, पूर्ण कर नाटक हे आणि बसवायला घेऊया आपण. तर म्हणलं, अरे
वा, इतकं सोपं, अर्थात सोपं नसतं ते, ते नंतर कळलं. पण तिथे आपण लिहू शकतो असं वाटलं. आणि ते नाटक माझा आत्ता जो नवरा आहे ऋषिकेश देशपांडे, तो माझा मित्र होता, तेव्हा आम्ही एकत्र नाटक करायचो. तो म्हणला की मी बसवतो नाटक हे, आणि म्हटलं हा चालेल चालेल. आणि मग त्यांनी ते बसवलं आणि ते तुफान आवडलं लोकांना नाटक, खूपच छान चाललं. चाललं म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर आम्ही ते केलं नाही, त्यामुळे म्हणजे प्रशांत तांबलेंची नाटकं चालतात तसं नाही चाललं. पण ते चांगलं रिसीव्ह झालं आणि खूप आवडलं लोकांना. आणि तिथनं असं वाटलं की हा, आपल्याला लिहावंसं वाटतंय. आणि मग कॉलेजमध्ये असताना मी पुरुषोत्तम करंडक, पुण्याची ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती असेल की पुण्यातली अशीच जवळजवळ 100-150 वर्ष जुनी अ, आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आहे पुरुषोत्तम करंडक, जी पुरुषोत्तम वझ्यांच्या नावाने सुरू झाली. आणि तुम्ही पुरुषोत्तम केलं असेल आणि जिंकलं असेल तर ऑस्कर पण तेवढं महत्वाचं वाटत नाही. इतकं पुरुषोत्तम करण्याचं आणि ते जिंकण्याचं एक असा जुनून असतो त्या काळात. तर ते मी थर्ड इयरला असताना स्वतःच एकांकिका लिहिली, त्याच्यात मी कामही केलं. आणि आम्ही पुरुषोत्तम करंडक जिंकलो. त्याला लेखनाची, दिग्दर्शनाची, अभिनयाची सगळी सगळी पारितोषिकं मिळाली. आणि तेव्हा कुठेतरी असं वाटलं की आपण लिहू, म्हणजे लिखाण हे माध्यम आपलं आहे. आणि माझ्या सुदैवाने मला त्यावेळेला, तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठल्या वेळी कुठली माणसं भेटतात हे फार तुमची पूर्वपुण्य असते असंच मला वाटतं. किंवा ते असं म्हणतात ना, रुमी म्हणतो की व्हॉट यू सीक इज सीकिंग यू. तर कुठेतरी तुमच्या आत जी एक खूप ओढ असते ती तितकी स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला ती माणसं भेटत जातात. तसे मी अगदी लहान, मी फर्स्ट लास्ट इयरला असताना कॉलेजच्या मला महेश एलकुंचवार भेटले, नाट्यलेखक महेश एलकुंचवार, ज्यांनी ललित कला केंद्रात, एक पुण्याचं जे युनिव्हर्सिटीचं ललित कला केंद्र आहे, तिथे त्यांनी एक नाट्यलेखन कार्यशाळा घेतली. मी काही विद्यार्थिनी नव्हते ललित कला केंद्राची, पण सतीश आळेकर, नाटककार सतीश आळेकर त्याचे कुलगुरू होते. आणि त्यांनी मला सांगितलं की तुला लिखाणाची आवड आहे तर तू हे वर्कशॉप कर. आणि तिकडे महेशदाकडनं मी नाट्यलेखनाचे धडे गिरवले. आणि मग तिथून त्या प्रवासाला सुरुवात झाली. आता तुम्ही उल्लेख केला क्रिप्स थिएटर्स जर्मनीचं, हो. आणि त्याबद्दल खरं तर आम्हाला जास्त ऐकायला आवडेल, कारण आपल्याकडचे बालनाट्य आणि तिकडची बालनाट्य याच्यामध्ये बराच फरक आहे, आणि तो जरा सविस्तर सांगावा असं माझी हो. इच्छा आहे. तर ग्रिप्स थिएटर, हा ग्रिप्स हा जर्मन शब्द आहे. त्याचा अर्थ हजरजबाबीपणा, म्हणजे ग्रिप्स चातुर्य आणि हजरजबाबीपणा. तर 1960च्या दशकात बर्लिन जर्मनीमध्ये या नाट्य चळवळीची सुरुवात झाली. आपल्याला माहिती आहे, म्हणजे आपण बालनाट्य म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय पटकन येतं की पऱ्या असतात, भूतखेतं असतात, एक जादूचा दिवा असतो, मग एक राजकन्या असते जी कुठेतरी अडकून पडलेली असते, आणि मग तो राजपुत्र येतो, मग तो लढतो आणि त्या राजकन्येला तो त्या किल्ल्यातनं सोडवतो. किंवा साधारण थोडं बहुत, किंवा एक राक्षस असतो कोणीतरी, किंवा कुठला तरी एक भूत असतं, त्याला कसं. तर ज्याला आपण फॅन्टसी म्हणतो, अं, त्या फॅन्टसीचाच समावेश बहुतांश बालनाट्यात होतो, ज्याला आपण ट्रेडिशनल चिल्ड्रन्स थिएटर म्हणतो. तर तसंच चिल्ड्रन्स थिएटर तेव्हा 60च्या दशकापर्यंत जर्मनीत होतं, ज्याच्यामध्ये अत्यंत असे भव्य सेट, खूप मोठी मोठी बजेट्स, खूप अशा मोठे मोठे कॉस्ट्युम्स, आणि लार्जर देन लाईफ काहीतरी भव्य असंच सगळं नाटक असायचं. आणि ते म्हणजे आवडायचं लोकांना, कारण फॅन्टसी आवडतेच, आपल्यालाही आज बघायला आवडते. पण फॉल्कर लुडविश नावाचे एक गृहस्थ आहेत, जे स्वतः उत्तम नाटककार आहेत आणि ते गीतलेखक आहेत. त्यांना असं वाटलं की याहून जास्त काहीतरी, रंगभूमी या माध्यमात याहून जास्त ताकद आहे काहीतरी करण्याची. आणि विशेषतः बालरंगभूमी हे माध्यम असं आहे की केवळ मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन आपल्याला ते काहीतरी देऊ शकतं. म्हणजे मुलांच्या जडणघडणीत नाटक या माध्यमाने खूप सकारात्मक किंवा नकारात्मक दोन्ही बदल होऊ शकतात. आणि आपण लहान मुलांना जे दाखवतोय ते खूप काळजीपूर्वक आणि योग्य पद्धतीने दाखवलं गेलं पाहिजे. म्हणजे अगदी तुम्हाला छोटंसं उदाहरण देते की लहानपणापासून आपण ज्या, एस्पेशली ज्या इंग्लिश फेरी टेल्स आहेत, की सिंड्रेला असेल, किंवा स्लीपिंग ब्युटी असेल, किंवा ती कोणती रॅपुन्झेल असेल, त्याच्यामध्ये सगळीकडे ती एक बिचारी राजकन्या असते. आणि तिला कोणीतरी छळत असतं, किंवा तिला कोणीतरी बंदिस्त करून ठेवलेलं असतं. आणि मग तो एक राजपुत्र येतो,
आणि तो हिरो सारखा सगळ्यांचा नाश करतो आणि तिला मुक्त करतो. हेच आपण लहानपणापासून आपल्या मुलांना आणि मुलींना जर सांगत आलो तर स्त्री ही असहाय्य आहे, स्त्रीला किंवा ती बांधली गेलेली आहे आणि तिला जर मुक्त व्हायचं असेल किंवा तिला जर आनंदात राहायचं असेल तर कोणीतरी एक राजपुत्र येणं म्हणजे कोणीतरी पुरुष येऊन त्यांनी तिला त्याच्यातनं सोडवणं हे आवश्यक आहे. हेच त्या मुलींना लहानपणापासून किंवा मुलांनाही की माझं काम हे राक्षसाशी लढून स्त्रीला मुक्त करणं हेच आहे. हेच जर ऐकत मुलं मोठी झाली तर त्यांचे जेंडर रोल्स ज्याला आपण म्हणतो की तुमची जडणघडण तशीच होत जाते आणि त्याहून वेगळा विचार करण्याची हिंमत, ताकद किंवा शक्यता तुमच्या मनात निर्माण होत नाही. हे अगदी छोटं उदाहरण झालं. ह्याच्यावरनं आपण ही कल्पना करू शकतो की आपण मुलांना म्हणजे गोष्टी सांगतो, गाणी म्हणतो, नाटक दाखवतो, सिनेमा दाखवतो. त्यांना आपण काय दाखवतो हे फार म्हणजे महत्वाचं ठरतं. त्यामुळे त्यांनी असा विचार केला की नाटक हे माध्यम मी जर वेगळ्या पद्धतीने वापरलं तर कुठेतरी एक सकारात्मक बदल विचारांमध्ये होण्याची शक्यता आहे. जो बदल मुलांमध्ये तर होईलच, पण मुख्यतः त्या बघणाऱ्या मोठ्यांमध्ये होईल, अडल्ट्समध्ये होईल. त्यातून त्यांनी ग्रिप्स थिएटरची सुरुवात केली, ज्यामध्ये त्यांनी एका भव्य आणि अशा भव्य दिव्य रंगभूमीवरून समीप रंगमंचावर ते नाटक आणलं, ज्याच्यामध्ये समीप रंगमंच म्हणजे आपण आत्ता जसे बसलोय तो समीप रंगमंच आहे. तेवढा समीप नाही हा, पण अगदी आणखीन अॅरिना थिएटर किंवा असं जे म्हणतात, जिथे प्रेक्षक आणि कलाकार ह्यांच्यातलं अंतर खूप कमी असतं. त्यामुळे प्रेक्षकांना असंच वाटतं की हे जे घडतंय ते माझ्याच आयुष्याचा एक भाग आहे. आणि नाटकाचे विषय आणि सादरीकरणात ह्याच्यातही त्यांनी खूप बदल घडवून आणले. मुलांच्या आयुष्यातले त्याच्या रोजच्या जगण्यातले प्रश्न या नाटकाच्या माध्यमातून आपल्याला म्हणता येतील का, हा विचार आणि हा प्रयत्न त्यांनी सुरू केला. म्हणजे अगदी उदाहरण देते की जे सगळ्यात वन ऑफ द मोस्ट फेमस प्लेस छान छोटे वाईट मोठे असं त्याचं मराठी नाव आहे. ते नाटक असं होतं की एक कुटुंब आहे, ज्या कुटुंबात एक आई आहे, तिची 2 लहान लहान मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी आहे आणि ती सिंगल मदर आहे. आता त्या ओरिजिनल नाटकात असं होतं की विभक्त आहे, पण आपल्याकडे 1986 साली आपण नाटक केलं तर तेव्हा विभक्त कुटुंब ही खूप तशी फारशी प्रचलित गोष्ट नव्हती. त्यामुळे मग वडील दुबईत आहेत असं आपण त्याच्यात दाखवलं. तर त्याच्यामध्ये ती मुलं खेळायला पार्कमध्ये जात असतात आणि तिथे एक त्यांना मित्र भेटतो त्यांचा आणि त्याची मैत्री होते त्या तिघांची खूप. आणि त्यांचा एक काहीतरी रोजचा तू माझी बंदूक घे, तू मला सायकल दे, असा एक एक्सचेंज होतो जो लहान मुलांमध्ये होतो. पण तो मुलगा शेजारच्या वस्तीत राहणारा असतो आणि तो त्याच्याकडे पिस्तूल असतं आणि ह्यांच्याकडे एक सायकल असते. तर या मुलाला पिस्तूल हवं असतं, या श्रीमंत घरातल्या मुलाला, आणि आई देत नसते पिस्तूल, कारण पिस्तुलाशी खेळायचं नसतं. तर त्याला वाटतं अरे वा ह्याच्याकडे भारी पिस्तूल आहे, म्हणून तो पिस्तूल घेतो आणि आपली सायकल त्याला देतो. तर ह्याच्यामध्ये त्या मुलाला हे कळत नाही की पुस्तकाची किंमत, पिस्तुलाची किंमत आणि सायकलीची किंमत ह्याच्यात खूप फरक आहे. कारण पैसे आणि क्लास, आर्थिक स्तर, ही गोष्ट मुलांच्या डोक्यात कधी नसते. मुलांना फक्त मैत्री माहिती असते. आणि या एक्सचेंज मधनं काय गोंधळ होतात. मग त्या मुलाला ते घरी घेऊन येतात. मग आई म्हणते हा कुठली भाषा बोलतोय हा मुलगा, हा ह्याचे कपडे असे काय, म्हणून आई आधी नाही म्हणते. मग ती मुलं काहीतरी करून आईला कन्व्हिन्स करतात आणि मग तो मुलगा त्यांच्याकडे राहायला येतो. तर हा अगदी छोटा विषय आहे, पण तो अनेक वेळेला आपल्या आजूबाजूला आपल्या मुलांच्या आयुष्यात घडणारा विषय, किंवा मुलांना हॉस्पिटलची आणि इंजेक्शनची वाटणारी भीती, किंवा मुलांना भूताची वाटणारी भीती, किंवा म्हणजे अगदी छोटी छोटी उदाहरणं देते की एका मुलाचा दात पडतो आणि त्याला खूप शाळेमध्ये चिडवायला लागतात, दात पडका म्हणून. आणि इतकं की त्याला ते टॉर्चर व्हायला लागतं आणि मुलं कधी कधी खूप क्रूर होतात चिडवायला लागली की. तर तो घरी जाऊन आईला सांगतो की मी शाळेत जाऊ शकत नाही कारण माझा दात तुटलाय. तर आई म्हणते ह्या, आईला कळत नाही त्या गांभीर्य. ती म्हणते ह्या दात तुटलाय काय कारण आहे का, ते काय फ्रॅक्चर विक्चर झालेली नाहीये, काय नाही शाळेत जायचं मुकाट्याने, असं म्हणून ती त्याला जबरदस्ती पाठवते. तो मुलगा जातो शाळेत, पण तो इतका हरास होतो की ऑलमोस्ट डिप्रेशन कडे त्याचा प्रवास सुरू होतो त्या मुलाचा. आणि एका अशा क्षणी त्याला अचानक कळतं की त्याच्या तुटलेल्या दातातून एक शिट्टी वाजते आणि त्याला गंमत वाटते की अरे ही काय मस्त शिट्टी आहे. आणि तशी शिट्टी कोणालाच वाजवता येत नसते, कारण कोणाचाच दात तुटलेला नसतो. आणि मग तो वेगवेगळ्या शिट्ट्या वाजवायला शिकतो आणि त्या शिट्ट्यांमुळे तो त्या शाळेतला हिरो होतो. तर ही इतकी बघायला गेलं तर इतकी प्रचंड नाटकाची गोष्ट नाहीये, पण
प्रत्येक मूल या शाळेतल्या बुलिंगला कुठल्या ना कुठल्या तरी यांनी सामोरं जात असतं. कोणी चष्मा असतो, कोणी जाड असतं, कोणी बारीक असतं, कोणाचे दात तुटलेले असतात. तर हे जे प्रश्न त्यांना रोजच्या आयुष्यात जाणवतात ते आपण नाटकाच्या माध्यमातून मांडायचे. आणि ते मांडत असताना मुलांना असं जाणवतं की मी एकटा नाहीये किंवा मी एकटी नाही, माझ्यासारखेच इतरांनाही प्रश्न आहेत. आणि मोठ्यांना हे लक्षात येतं की अरे, आपण आपल्याच दृष्टीने मुलाचा विचार करतोय, आपण मुलाच्या दृष्टीने मुलाचा विचार करत नाहीये. वास्तविक पाहता आपण सगळेच लहान होतो कधी ना कधीतरी. त्यामुळे आपणही थोड्या बहुत फरकाने या सगळ्या मानसिक स्थित्यंतरातनं गेलोय. पण तेव्हा आपल्याला काय वाटत होतं हे आज आपल्याला आठवत नाही. विशेषतः आपण पालक झालो, शिक्षक झालो किंवा आणखीन कोणी अडल्ट झालो, की आपल्याला लहानपणी कसं वाटलं होतं, गणिताची किती भीती वाटायची, मास्तरांची किती भीती वाटायची किंवा मार खायची किती भीती वाटायची, हे आपल्याला आठवत नाही. आणि मग आपण तेच आपल्या मुलांच्या संदर्भात वागायला लागतो. तर चाइल्ड सेंट्रिक विचार, मुलांच्या दृष्टिकोनातून विचार कसा करायचा, ह्या विचारातून ग्रिप्स थिएटरची सुरुवात झाली. आणि 1986 साली डॉक्टर मोहन आगाश यांनी ही चळवळ भारतात आणली. आणि 86 सालापासून आज आपण 2026 मध्ये आहोत, म्हणजे गेली 40 वर्ष ही चळवळ पुण्यात, विशेषतः पुण्यात, इतरही गावांमध्ये होते, पण पुण्यात ज्या सातत्याने आणि ज्या प्रमाणात आम्ही ही नाटकं करतो तेवढी बाकी भारतात कुठे होत नाही. आणि आता 40वं वर्ष ग्रिप्स थिएटरचं भारतातलं आम्ही यावर्षी साजरं करतोय. आणि विषयांमध्ये, मांडणीमध्ये अर्थातच बदलत्या काळानुसार खूप स्थित्यंतरं होत आली आहेत. नवनवीन कलाकार, जवळजवळ 100-150 कलाकार गेल्या 40 वर्षात या मांडवाखालनं गेले आहेत. आणि आम्ही काही लोक अजून ते धरून आहोत, कारण आमच्या आयुष्यात अगदी पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही आहे. म्हणजे माझा नवरा मला ग्रिप्स थिएटरच्या आमच्या ग्रुपमध्ये भेटला उदाहरणार्थ, किंवा त्याची जी कंपनी आहे इंडियन मॅजिक आहे, ही ग्रिप्स थिएटरच्या नाटकांमधनं काम करणाऱ्या 4 मित्रांनी एकत्र येऊन सुरू केली. त्यामुळे आमच्या खाजगी आयुष्यात आणि व्यावसायिक आयुष्यात ग्रिप्स थिएटरचा खूप मोठा वाटा आहे. तुमच्या निरभ्र आणि साराची डायरी या पुस्तकातून एक वेगळंच भावविश्व दिसतं. या कथा आणि पात्र तुमच्यातून कशी जन्म घेतात आणि या लेखन प्रवासाने तुम्हाला व्यक्ती म्हणून कसं घडवलं? कशी जन्म घेतात ह्या प्रश्नाचं थोडं कठीण आहे उत्तर. कारण ते मला असं वाटतं तुम्ही निरीक्षणातून आपल्या आजूबाजूला जे काही दिसतंय किंवा आपल्याला आत काय वाटतं आहे, त्याच्यातनं थोडंसं ते प्रेरणेने येतं. आणि मग त्याच्यापुढे क्राफ्ट ज्याला आपण म्हणतात, की मला एखादी गोष्ट जी वाटते ती कथा या माध्यमात मी कशी व्यक्त करीन, मी ललित लेखन या माध्यमात कशी व्यक्त करीन, मी कादंबरी या हे बदलत जातं. ते थोडंसं लिहून लिहून थोडीफार आलेली क्राफ्ट आहे असं म्हणेन. साराची डायरी विषयी विचारलं का तुम्ही? हा, तर साराची डायरी ऍक्च्युली झालं असं की ऋता बावडेकर ह्या एक अत्यंत सिनियर जर्नलिस्ट आहेत. सकाळबरोबर त्यांनी खूप वर्ष काम केलंय आणि ती माझी मैत्रीण पण आहे. तर ती मला तेव्हा, ती साप्ताहिक सकाळची सब एडिटर होती, काय एडिटर होती मला वाटतं. आणि ती असं मला म्हणाली की मला एक काहीतरी सदर तू लिही ना. आणि आता इतक्या वर्षात लोकांना लक्षात आलंय की मी लहान मुलांसाठी खूप पॅशनेटली काम करते, कारण खरंच लहान मुलांसाठी काम करणारे लोक खूप कमी आहेत. कारण त्याला ना ग्लॅमर ना पैसा आहे. त्यामुळे खूप कमी लोक आहेत जे म्हणजे गंमत सांगते तुम्हाला, मी आता 20-22 वर्ष नाटक लिहितेय लहान मुलांसाठी, तरी भले भले येऊन मला असं विचारतात की अरे मग तू सिरियस नाटक कधी लिहिणार आहेस, की तू खरं नाटक कधी लिहिणार आहेस. जसं काही लहान मुलांसाठी नाटक लिहिणं हे फार सिरियसली करायची गोष्ट नाहीये. त्यामुळे कुठेतरी लहान मुलांसाठी मी करते काम हे माहिती आहे सगळ्यांना. त्यामुळे मला अप्रोच होताना तोच एक हे असतो की त्या स्पेस मधलं तू काहीतरी करशील का. म्हटलं करते. तर असंच विचार करता करता मला असं वाटलं की डायरी, एक छोटी मुलगी जर डायरी लिहित असेल आज, म्हणजे माझ्याच आजूबाजूच्या घरात, माझी मुलगी तेव्हा 12-13 वर्षाची असेल, अशी साधारण टीनेजर होती माझी मुलगी. तर तेव्हा मग तिला मी वाढताना बघत होते. आम्ही ज्या सोसायटीत राहतो तिथे आजूबाजूला मी बघत होते. आम्ही सतत नाटक करत असल्यामुळे आमचा बालप्रेक्षक मी खूप वर्ष, 25 वर्ष पाहिला आहे, तो बदलतानाही पाहिला आहे. त्यामुळे मला असं वाटलं की एक मुलगी असेल समजा, आणि तिला जर रोजच्या रोज तिला काहीतरी वाटतंय ते ती लिहायचा प्रयत्न करत असेल तर ती काय लिहील. आणि तर मी तिला म्हटलं की मी डायरी लिहिते.
एका छोट्या मुलीची. तर ती म्हणली हा चालेल ना. तर ते साप्ताहिक सकाळ म्हणजे तो बाय मंथली आहे, नाही सॉरी, साप्ताहिक सकाळ म्हणजे 4 महिन्यातनं 4 वेळा ते सदर यायचं. तर त्याच्यामध्ये मला असं वाटलं की लिहिता लिहिता असं लक्षात आलं की आपल्याला असं वाटतं की लहान मुलांचं एक वेगळं जग असतं आणि आपलं एक वेगळं जग असतं. तसं नसतं, ते आपल्या जगात त्यांचं जग असतं आणि त्यांच्या आजूबाजूला जे घडतंय ते प्रत्येक गोष्ट ते पाहत असतात, ते ऐकत असतात आणि त्याच्याविषयी त्यांचं काहीतरी आत अनालिसिस चालू असतं. मग त्यांना प्रश्न पडले की ते प्रश्न विचारतात आपल्याला आणि अनेकदा आपण तुला ते कळणार नाही हा, किंवा तू लहान आहेस अजून, किंवा तुला काय करायचंय, अशीच उत्तर देऊन आपण त्यांना त्यांची बोलवण करतो. पण ते खूप प्रश्न विचारतात अनेकदा आणि आपल्याकडे तेवढा वेळ आणि पेशन्स नसतो मुलांना उत्तर द्यायचा. पण त्याच्यातनं लक्षात येतं की ते प्रत्येक गोष्ट बघत असतात. म्हणजे अगदी आत्ता जे युद्ध चालू आहे त्याविषयी 7-8 वर्षाच्या मुलाला प्रश्न पडलेला असतो की हे का चालू आहे. कारण घरात सतत कोणीतरी बोलत असतं त्याविषयी, पेपरात असतं, टीव्हीवर न्यूज असते. तर असे प्रश्न पडलेले, किंवा मग ते अगदी जागतिक प्रश्न असतील, नाहीतर माझी मोठी बहीण किती छान दिसते आणि मी दिसत नाही, इतका तो छोटा खासगी प्रश्न असेल. त्यांना काय, तिला रोज काय वाटतं हे आजूबाजूला बघताना, असं म्हणून ते मी लिहायला लागले. आणि त्याच्यामध्ये खूप गमतीदार असं झालं की ते थोडंसं करंट अफेअर्स विषयी व्हायला लागलं. कारण त्या आठवड्यामध्ये काय जे माझ्याही आजूबाजूला घडत होतं, जे माझ्या पण टॉप ऑफ द माइंड असं आपण म्हणतो ना, तर नॅचरली तिच्या लिखाणात पण तेच यायला लागलं की मी पण ती 7-8 वर्षाची सारा म्हणून त्याकडे बघायला लागले. त्यामुळे ते थोडंसं म्हणजे मला कोणीतरी असं म्हणलं की तुझं हे वेगळ्या प्रकारचं न्यूज न्यूज कव्हरेजच होतंय. तर म्हणलं छोटी मुलं न्यूज कव्हरेज करत असतील तर ती कशी करतील? तर कदाचित अशी करतील. अशी ती साराची डायरी एक 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 उलगडत गेली त्या साप्ताहिक सकाळमध्ये. आणि मग त्याचा एक ऐवज तयार झाल्यावर म्हटलं याचं पुस्तक करायला हरकत नाही. मग कॉन्टिनेंटल प्रकाशनशी बोलले मी, तर ते म्हणले हो आम्हाला आवडेल अशा स्पेसमधलं. आणि त्याच्यात एक महत्वाची गोष्ट आम्ही केली ते म्हणजे इलस्ट्रेशन्स केले. कारण मुलांना व्हिज्युअल काहीतरी चित्र, कार्टून, रंग हे मुलांना खूप आकर्षक वाटतं. खरं तर आमचा अडल्ट वाचकच जास्त होता लहान मुलांपेक्षा. पण सायली दामले नावाची माझी मैत्रिणीची उत्तम कॅरिकेचर्स करते. म्हणजे माझ्या घराची नेमप्लेट पण सायलीने केली. इतकी ती सुंदर करते. तुम्ही नक्की फेसबुकवर वगैरे असाल तर बघा तिची इलस्ट्रेशन, ती एक्स्ट्रॉर्डिनरी आहे. तर ती प्रत्येक माझ्या लेखाचं एक इलस्ट्रेशन करायला लागली आणि त्यामुळे असं एक छान सचित्र पुस्तक साराची डायरी हे तयार झालं. पण ते कुठेतरी म्हणजे मी लहानपणीची मी आणि आत्ताची लहान मुलगी या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे की ज्याला जगाविषयी प्रश्न पडले आहेत, आई वडिलांविषयी काहीतरी तिला म्हणायचंय, ते व्यक्त करण्याचा तिचा ते माध्यम आहे. त्याच्यात माझ्या भावविश्वातली म्हणजे त्याच्यातली तिची जी आजी आहे ती माझी आई आहे. म्हणजे लोक, आणि माझी आई नुकतीच गेली होती त्यामुळे ते माझ्या खूप ते भावनिक होते त्याविषयी, अजूनही आहे पण तेव्हा आणखीनच होते. तर मला ओळखणारे अनेक लोक असं म्हणतात, असे ते सांगतात ही आहे ना, हा आहे ना. तर ते तुम्ही म्हणलात तसं की ते काहीतरी आपल्या आत असतं जे आपल्या प्रेरणेने, प्रेरणा हा खूप मोठा शब्द आहे पण इन्स्टिंक्टवर आपण ते लिहित जातो, तसं ते लिहिलं. आणि निरभरच असं झालं की असंच मला वाटतं 2016-17 साली मेनका प्रकाशनमधनं मला फोन आला. वैभवी नावाची माझी मैत्रीण आहे तिचा. आणि ती म्हणली की तू कथा लिहिशील का दिवाळी अंकासाठी. तर मी कथा कधीच लिहिल्या नव्हत्या, नाटकच लिहित आले कायम, पण किंवा ललित लेखन केलं. पण मी खूप लहानपणापासून म्हणजे मला कळत पण नव्हतं या वयात मी गौरी देशपांडे, आशा बगे, सानिया हे म्हणजे असे कळत नकळत वाचलेच आहेत. विजया राजाध्यक्ष, खूप कथा मी वाचल्या होत्या. मग पुढे ओ हेनरीच्या कथा वाचल्या, मग मुराकामीच्या कथा वाचल्या. तर कथा हा फॉर्म मी खूप लहानपणापासून वाचते. त्यामुळे काहीतरी तो फॉर्म माझ्या मनात असावा आणि मग लिहून बघूया काय होईल, होऊन होऊन काय होईल. अशा ह्याच्यावर मी पहिली कथा लिहिली, जी अर्थात मी आधी आईला दाखवली. आई होती तेव्हा आणि ती म्हणली हो हो चांगली आहे कथा, लिहित राहा. असं करून मी दर दिवाळी अंकात एक एक कथा लिहित गेले. आणि मग एका पॉइंटला मेनका प्रकाशन म्हणाले की आपण ह्याचं कंपायलेशन करू आणि ह्याचं पुस्तक करू. असं ते पुस्तक झालं. छान. तर तुम्ही संदीप खरेंच्या कवितांचं वाचन, दिग्दर्शन आणि नाही वाचन केलेलं आहे. नाट्य रूपांतर तुम्ही त्याचं केलेलं आहे. तर आमच्या रसिकांना काही
करून दाखवलं किंवा त्यातली कविता जर तुम्ही म्हणून दाखवली तर ते आवडेल. तो एक खूप चांगला प्रयोग संदीपनीच केला होता अर्थात. सगळं त्याच्यात त्याचं कविता तर संदीप खरेच्याच होत्या. त्याचं नाटकीय रूपांतर त्यांनी केलं होतं. म्हणजे नाटकासारखं केलं होतं. पण त्याच्यामध्ये नाटकाचा म्हणजे त्याच्या कवितांखेरीज एकही दुसरं वाक्य नव्हतं. त्याच्याच कविता होत्या ज्यातनं त्यांनी निवडून त्याला त्याला एक गोष्टीचं एक प्रोग्रेशन दिलं होतं. आणि छान आणि त्याला सेट होता आणि प्रॉपर नाटकासारखं आम्ही करायचो. आणि त्याच्यात कवितेचं वाचन नसायचं, सादरीकरण असायचं. तर संदीप खरे स्वतः, मी आणि मधुरा वेलणकर असे आम्ही तिघजण ते करायचो. तर त्याच्यामध्ये संदीपची एक सुंदर कविता होती जी मी गायचे. तर त्याच्या 4 ओळी मी गाण्याचा प्रयत्न करते. तेव्हा माझा गाता गळा होता, आता तो नाहीये, पण तरी मी प्रयत्न करते. राधे रंग तुझा गोरा, सांग कशाने राबला. राधे रंग तुझा गोरा, सांग कशाने राबला. मिठीतून सावळ्याच्या, मिठीतून सावळ्याच्या, रंग सावळा लागला. राधे राधे कुंतल रेशमी, सैर भैर ग कशाने. राधे कुंतल रेशमी, सैर भैर ग कशाने. उधळले माधवाने, उधळले माधवाने, किंवा नुसत्या वाऱ्याने. राधे दृष्टीतून काग घन सावळा थिजला. राधे दृष्टीतून काग घन सावळा थिजला. इथे तुझ्या डोळा पाणी, इथे तुझ्या डोळा पाणी, तिथे मुरारी भिजला. राधे डोळा पाणी, जिणे उन्हा, इंद्रधनुचा सोहळा. डोळा पाणी, जिणे उन्हा, इंद्रधनुचा सोहळा. पुसटले साती रंग, पुसटले साती रंग, एक श्रीरंग उरला. राधे रंग तुझा गोरा, सांग कशाने राबला. खूप सुंदर, खूप सुंदर. तुमचा ओवी आणि ओवी ते ते हाय. ऐकू याचा सुद्धा वाचन आणि गायनाचा कार्यक्रम तुम्ही केला ना? हो, माझ्या आईनी माझ्या केला तो. अच्छा. मी त्यात परफॉर्म करायचे. हा. मग अभिनयाची सुरुवात कोणत्या क्षणी झाली? खरं तर लहानपणापासून मी जसं म्हणलं तसं नाटकाचं, संगीताचं वातावरण घरात होतंच. आणि माझी आई नाट्य समीक्षिका होती. त्यामुळे ती सगळ्या नाटकांना मला घेऊन जायची. चांगली, वाईट, व्यावसायिक, प्रायोगिक, नुक्कड नाट्य, काय त्याला म्हणतात आपलं स्ट्रीट प्ले, सगळ्याला ती मला घेऊन जायची. तिच्याबरोबर मी शेपूट माझं असायचं. आणि त्यावेळी लहानपणापासून मी इतकं नाटक बघितलं, इतक्या विविध प्रकारचं नाटक बघितलं की त्या नाटकाविषयी माझ्या मनात खूपच फॅसिनेशन होतं. आणि सॉरी, एक सेकंड पाणी पिते. मग शाळेत असताना मला गॅदरिंग मध्ये काम करायचं असायचं, पण मला घ्यायचे नाही. आणि मला काही कळायचं नाही की आपल्याला घेत का नाही. मग मी एकदा जाऊन विचारलं बाईंना की मला नाटकात काम करायचं, मला घेत नाही. तर म्हणजे पुढच्या वर्षी असं त्या टाळ्या होत्या. पण मला कळायचं की मला इतकी इच्छा होती आतून काम करण्याची. तर 1 वर्ष मला असं 2 बाई एकमेकांशी बोलत होत्या
असं असं नाटक करूया आपण, आणि आपण सगळ्या गोऱ्या गोऱ्या लांब केसाच्या मुलींना आपण नाटकात घेऊया. आणि ते मी ऐकलं आणि त्या क्षणी मला असं कळलं की अच्छा, तुम्हाला नाटकात काम करण्यासाठी तुम्ही गोरं गोरं असायला लागतं आणि तुमचे लांब केस असायला लागतात. तर तिथे कुठेतरी ते माझ्या मनातनं मी काढून टाकलं की आपल्याला काही हे जमणार नाही, आपल्याला कितीही हवं असेल तरी. पण मी 14-15 वर्षाची असताना डॉक्टर पंडित सत्यदेव दुबे हे हे जे खूप मोठे नाट्यगुरू आणि मोठे दिग्दर्शक होते, ज्यांनी नसीरुद्दीन शहा, अमरीश पुरी या लोकांचे ते गुरु, खूपच मोठे. त्यांनी एक वर्कशॉप घेतलं होतं पुण्यामध्ये. ते वर्कशॉप मी अटेंड केलं आणि तेव्हा मी लहान होते खरं तर खूप, आणि तो खूपच असा जवळजवळ रोज 6.5 तासाची ती कार्यशाळा असायची. असे 15 दिवस, म्हणजे अत्यंत इंटेन्स कार्यशाळा होती ती. तर त्यांना असं वाटलं की ही काही टिकणार नाही, एवढी लहान मुलगी आहे, कुठे एवढं. पण मी ती 2 तशी वर्कशॉप्स मी अत्यंत सिन्सिअरली आणि खूप मनापासून केली. कारण तिथे कुठेतरी माझ्या आत ज्याला आपण म्हणतो की मला हे करायचं आहे, ते मला सापडलं, तो सूर सापडला. आणि त्या पॉइंटला मला असं झालं की अरे हां, ही माझी स्पेस आहे. म्हणजे मी अभिनेत्री होईन, नाही होईन हे माहीत नाही मला. पण मी ह्याच्यात खूप रमतेय. मला हे आवडतं आहे आणि मला कुठेतरी त्या वयात स्वतःचा शोध वगैरे हे काही कळायचं नाही. पण आपल्याला कळतं ना, की हे माझं आणि हे माझं नाहीये. म्हणजे मी शास्त्रीय संगीत शिकले 7-8 वर्ष आणि मला सूर आहे. पण मला हे कधीच वाटलं नाही, की आपण गायक व्हावं किंवा हे माझं कॉलिंग आहे किंवा ही माझी पॅशन आहे, असं मला कधीच नाही वाटलं. मग कथक पण शिकले. तिथेही असं झालं, की नाही छान आहे हे वगैरे, पण मला धिस इज नॉट माय प्लेस. पण नाटक जसं शिकलं तसं मला झालं, की हां, हे माझं आहे. आणि मग त्यावेळेला पुण्यात सुदैवाने पुण्यासारख्या शहरात इतक्या गोष्टी चालू असतात. विविध प्रकारची नाट्य शिबिरं, वाचिक अभिनय, कायिक अभिनय, अमुक अभिनय, तमुक अभिनय. तर त्या काळात मी जे दिसेल ते अशी आदर्शासारखी वर्कशॉप्स आणि अनुभव घेत राहिले. वेगवेगळ्या नाट्यसंस्थांमधनं नाटकातनं कामं करायला लागले. आणि तिथेच कुठे मी सायकॉलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन केलंय. मग असाही एक हे होता, की आपण NSDला जावं, का नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा जी दिल्लीत आहे. पण तेव्हा असं वाटलं, की आपण जर संपूर्णपणे अभिनेत्री हे एकच आपण आपलं प्रोफेशन ठेवलं, तर आपल्याला नाही म्हणता येणार. जे समोर येईल ते काम करावं लागेल. हे मला करायचं नाहीये हे म्हणण्याची मुभा आपल्याला मिळणार नाही. म्हणून मग, आणि त्या काळात आता एवढे चॅनल्स आणि हे काही नव्हतं तेव्हा. म्हणजे मी अगदी जस्ट सुरू होत होतं 99-2000 साली. पण मग मी मास कम्युनिकेशन केलं. पण ते करत असताना मी सातत्याने विविध प्रकारच्या नाटकांमध्ये काम करायचे. त्याच सुमारास मी व्यावसायिक नाटक केलं, प्रेमाची गोष्ट नावाचं, जे श्याम मनोहर यांनी लिहिलं होतं आणि अतुल पेठेने त्याचं दिग्दर्शन केलं होतं. आणि त्या नाटकात मला डॉक्टर श्रीराम लागू आणि निळू फुले या 2 दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आणि त्यांच्याबरोबर जवळजवळ 1 सव्वा वर्ष विविध ठिकाणी जाऊन नाटकांचे दौरे केले. मी त्यांचा अतिशय जवळून सहवास या 2 महान कलाकारांचा आणि महान व्यक्तींचा मला मिळाला. आणि तोपर्यंत हे मला लक्षात आलं होतं, की आता जिएंगे मरेंगे तो इधर ही. दुसरं काही मग अजूनही मला लोक विचारतात ना, की आमचं खडतर अत्यंत अवघड क्षेत्र आहे. अतिशय त्याच्यात ना वेळा आहेत, ना त्याच्यात कुठले तसे फार नियम आहेत, किंवा ज्याला आपण स्थैर्य तर नाहीच आहे, किंवा हे होणार म्हणजे हे होणार, किंवा आता मला सांगलं 25 मेला शूटिंग आहे, तर ते होईल असं काही नाही. जोपर्यंत ते सुरू होत नाही तोपर्यंत काही सुरू झालेली पण बंद होतात. ते इतकं विचित्र क्षेत्र आहे. तर असं अनेक लोक म्हणतात ना, की मग दुसरं का नाही काही करत? तर मी असं म्हणते, मला दुसरं काही येतच नाही. मला एवढंच येतं. तर त्यामुळे ते अत्यंत नॅचरली ते सुरू झालं. आणि त्याच काळात असं झालं, की चित्रपट एक वेगळी दिशा, म्हणजे श्वास या चित्रपटाने मराठी सिनेमाला वेगळं वळण दिलं, असं म्हणतात. त्या चित्रपटाचा एक छोटासा भाग होते मी. त्याच सुमारास ई-टीव्ही मराठी, अल्फा मराठी म्हणजे आता झी मराठी आहे. हे टेलिव्हिजन चॅनल सुरू झाले, जे त्या काळात अत्यंत सघन आणि उत्तम कंटेंट क्रिएट करायचंय. आता टेलिव्हिजन विषयी आपण
बोलूच नाही असं मला वाटतं. पण त्या काळात खरोखर उत्तम कॉन्टेंट टेलिव्हिजनवर व्हायचा, साहित्यावर आधारित कॉन्टेंट व्हायचा. पिंपळपान ही मालिका, त्याचे निर्माते आम्ही होतो. सुरुवातीचे काही चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले, पण नंतर ते आम्ही केले. त्यामुळे चित्रपट आणि टेलिव्हिजन एक वेगळं वळण घेत होता त्याच सुमारास. त्यामुळे मला तिथेच हे सुरू झालं आणि आज तागायत तो प्रवास चालू आहे. तर मी आता चित्रपटाकडेच येते. सरस्वतीबाई फाळके, नटरंग मधल्या गणाची बायको, त्यानंतर बालगंधर्व मधल्या लक्ष्मीबाईंची भूमिका असो अथवा चिंटूची आई असो, या भूमिका फक्त तुम्ही साकारल्या नाहीत तर त्या जगलातही. आणि एकटी एकटी घाबरलीस का वाटलंच होता हे तर प्रत्येकाला म्हणजे आवडणारं ते असं गाणं आहे. त्या प्रत्येक व्यक्तिरेखानं तुमच्या मनात कोणते रंग भरले? मला असं वाटतं की तुम्ही अभिनय जेव्हा करता तेव्हा तुम्हाला एकाच आयुष्यात वेगवेगळी आयुष्य जगण्याची संधी मिळते. छोट्या काळापुरती असते ती अर्थातच. एक भूमिका केली म्हणजे एक आयुष्य जगलं असं म्हणणं अतिशयोक्ती ठरेल. पण म्हणजे हे मला कधी जाणवलं की मागच्या 1.5 महिन्यापूर्वी मी मालवणला एका चित्रपटाच्या शूटिंगला गेले होते आणि ते तांडेल समुदायावरचा तो मासेमारी करणारा जो तांडेल समुदाय आहे कोकण तळकोकणातला, त्यांना तांडेल म्हणतात ना, त्यांच्या आयुष्यावरचा तो सिनेमा होता आणि एका तांडेल स्त्रीची भूमिका मी त्याच्यात केली. तर आम्ही ऍक्च्युली ह्याच्या आपल्या तारकर्लीचा जो मच्छी बाजार आहे तिथे जाऊन शूटिंग केलं आणि तिथे मी आजूबाजूला ज्या मासेमार बायका असतात त्यांच्यामध्ये बसून मग त्या सुरमई कशी कापतात, मग त्या कोळंबी कशी साफ करतात, मग त्या हिशोब कसे ठेवतात, कारण सर्व व्यवहार त्या बायका करतात. पुरुष फक्त जाऊन मासे पकडून आणतात, बाकी सगळे व्यवहार पैशाचे त्या बायका अत्यंत समर्थपणे करतात आणि अफलातून बायका होतात. म्हणजे आपण शहरातल्या गाडी चालवणाऱ्या बायकांना आपण कसली डायनामिक आहे वगैरे म्हणतो, पण या बायका काहीच्या काहीच होत्या त्या. आणि जेव्हा मी आदल्या दिवशी जाऊन त्यांच्याबरोबर जरा वेळ बसले होते, मी ते कसे सुरमई कशी कापतात वगैरे हे त्यांच्याकडनं थोडं शिकत होते, त्यावेळेला मला वाटतं असं एक माझ्या मनात विचारून गेला की 15 दिवसासाठी मला ऍक्च्युली हे आयुष्य जगण्याची संधी मिळणार आहे. तर ते इतकं म्हणजे मला असं वाटलं की एवढे आपण संघर्षाविषयी बोलतो, पैसे वेळेवर मिळत नाहीत, अमुक होतं तमुक होतं, पण ही संधी कोणाला मिळते की आणि त्याच्यानंतर मी लंडनला आता 15 दिवस शूटिंग करून आले, ज्याच्यामध्ये एका 200 वर्ष जुना एक कंट्री साइड इंग्लंड मधला एक मोठा वाडा होता, ज्या रिसॉर्टची मालकीण मी असते. अशी एक वेगळीच भूमिका जिचा माझ्या आयुष्याचे काहीही संबंध नाहीये, ती एक भूमिका मी केली. तर मला असं वाटतं की तुमच्या प्रश्नाकडे परत येते मी. मला असं वाटतं की आपल्यापेक्षा कितीही स्वभावतः जवळची किंवा कितीही भिन्न एखादी व्यक्तिरेखा असेल, एखादी स्त्री असेल, तरी तुमच्यात आणि तिच्यात एक धागा असतो, काहीतरी असतो. तो मुलगी म्हणून असेल, तो आई म्हणून असेल, तो पत्नी म्हणून असेल, तो एक स्त्री म्हणून असेल, काहीतरी एक धागा असतो तुमच्यात, जो तुम्हाला शोधायला लागतो. जो कधी अत्यंत सहज म्हणजे माझ्या रोजच्या जगण्याशी जवळ जाणारी एखादी भूमिका मला मिळाली, तर तो कदाचित प्रवास सहज होतो, पटकन होतो, कारण ती माझ्यासारखी असते. पण तांडेलबाईच्या भूमिकेत माझ्यात काहीच नाहीये माझ्यात. पण मग मला त्या बाईची आतली स्ट्रेंथ काय आहे, तिचा विचार काय आहे, तिची धारणा काय आहे, तो कुठला तरी धागा मला शोधायला लागतो. तो धागा जेव्हा त्या एखाद्या भूमिकेतला मिळतो, तेव्हा मग त्या भूमिकेचा आवाज मिळतो, त्या भूमिकेची बॉडी लँग्वेज मिळते. मग त्याच्या ओघाने अभिनयाचे जे विविध अंग असतात, की ती बाई कशी उभी राहील, ती माझ्यासारखी उभी राहील का? नाही, तर ती ती अशी नाही उभी राहणार किंवा अशी नाही चालणार किंवा ती अशी नाही बोलणार. मग ती कशी बोलेल? तर ते एक अभिनयाचे अंग तुम्हाला सापडत जातात. त्याच्यामध्ये अर्थातच कॉस्ट्युम, तुमचा लूक, तुम्ही त्या भूमिकेच्या संदर्भात एखादा रिसर्च करत असाल तर तो रिसर्च, ह्या सगळ्या गोष्टींची मदत होते अर्थातच. पण मुळात मला असं वाटतं की त्या व्यक्तिरेखेचा, त्या स्त्रीचा तो धागा तुम्हाला कोर धागा शोधायला लागतो आणि तो धागा मला वेगवेगळ्या पद्धतीने या वेगवेगळ्या भूमिकांचा
मिळाला किंवा मी शोधण्याचा प्रयत्न केला तर कधी मिळाला, कधी कमी जास्त प्रमाणात मिळाला. पण तो मिळाल्यानंतर मग तुम्ही जे म्हणता ना, की जगलात तुम्ही असं वाटतं. तर ते ते होतं असं मला वाटतं आणि प्रयत्न माझा कायम तोच असतो, की मी नाही दिसले पाहिजे त्याच्यात. त्याच्यात ती बाईच दिसली पाहिजे. मा माझ्याकडे बघताना ती बाईच सगळ्यांना दिसली पाहिजे, मी न दिसता. तर त्यामुळे आणि त्या बायका आपल्यालाही जसं तुम्ही म्हणालात तसं खूप काहीतरी देऊन जातात. उदाहरणार्थ सरस्वती फाळके भूमिका जेव्हा मी केली, हरिश्चंद्राची फॅक्टरी जर बघितला असेल तर अ, लक्षात येईल, की त्याच्यामध्ये त्या दादासाहेब फाळके जे करतील त्याला त्या हो म्हणायच्या. मग त्यांनी एकदा घरातल्या सगळ्या वस्तू विकल्या. ते काय वाटेल ते करायचे कारण ते झपाटलेले होते. त्यांना व्यावहारिक काही कशाचंही जाण नव्हती, की आपल्याला 3 मुलं आहेत. त्यांना काहीच ते त्यांच्या डोक्यात नव्हतं. ते आपले आता जाऊन मी हे विकतो आणि मी कॅमेरा आणतो, ते विकतो आणि मी लंडनला जातो, असंच ते वागायचे. आणि त्या अत्यंत कुठलाही वाद न घालता, कुठले रेझिस्ट न करता, संघर्ष न करता प्रत्येक गोष्टीला त्या म्हणायच्या, "हां, बरं ठीक आहे." म्हणजे ह्या चित्रपटातल्या सरस्वती फाळके आहेत हां. प्रत्यक्षातल्या सरस्वती फाळके खूप वेगळ्या होत्या. पण चित्रपटात दिग्दर्शकाला जे मांडायचं होतं त्या. तर मला सुरुवातीला असं व्हायचं, की अशी कशी बाई? हा घरातल्या वस्तू विकतोय, ती एवढंच फक्त म्हणते, की "तुम्ही काय विकताय ते तरी सांगा." किंवा पटकन म्हणते, "हे माझे दागिने विका." तिला 2 मुलं आहेत, 3रं मूल पोटात आहे, तरी ती त्यांना म्हणते, "तुम्ही लंडनला जा ना, काही प्रॉब्लेम नाही" वगैरे. तर ही अशी कशी बाई आहे ही? मला काही हिचं पटत नाही. काहीतरी ते संघर्ष करेल ती वगैरे असे आमचे परेश बरोबर खूप वाद चर्चा व्हायची. तर तेव्हा परेश असं म्हणलं, की "तू विभा म्हणून विचार करूच नकोस. तू सरस्वती फाळके म्हणून विचार कर." आणि त्याच्यामध्ये हा विचार कर, की प्रत्येकाच्या आयुष्यात एक काहीतरी श्रद्धास्थान असतं. मग कोणासाठी तो देव असतो, कोणासाठी कुठलेतरी स्वामी समर्थ असतील, गजानन महाराज असतील, जे काय प्रत्येकाचं किंवा कोणासाठी तरी वडील असतील, कोणासाठी तरी आणखीन गुरु असेल त्या व्यक्तीचा, मूल असेल एखाद्याचं. एक श्रद्धास्थान असतं, ज्याच्यासाठी म्हणजे त्याच्यात प्रेम, श्रद्धा, विश्वास या सगळ्या गोष्टींचा एक मेळ असतो त्या व्यक्तीत. किंवा त्या व्यक्तीप्रती आपल्याला जे वाटतं त्यात. तर ते त्यांनी सांगितलं, की ती पूर्व दिशा. असं अनेकदा आपलं होतं. आपण वय वाढतं तसं थोडासा भाबडेपणा आपला दूर होतो आणि आपण चिकित्सक व्हायला लागतो, आपण प्रश्न विचारायला लागतो. पण सरस्वतीबाईंसाठी ते श्रद्धास्थान म्हणजे दादासाहेब फाळके आहेत. की माझा नवरा म्हणतोय ना, मला काही कळत नाहीये फिल्म म्हणजे काय? अमुक त्यांना करायचंय नक्की काय? कारण कोणालाच माहित नव्हतं त्यावेळी. 1913 साली पहिली फिल्म केली तेव्हा कोणालाच काही म्हणजे कॅमेराने फोटो काढला, की कॅमेरा तुमचा जीव शोषून घेतो आणि तुम्ही मरता, असं वाटायचं तेव्हा. त्या काळात दादासाहेब फाळकेंनी सिनेमा केला पहिला. पण हे म्हणतात ना, त्याच्यात एक वाक्य आहे, "ते म्हणतील तसं." असं एक वाक्य आहे, जे चित्रपटात वारंवार येतं. त्या वाक्याचा जेव्हा मला उचित सूर सापडला, की ते म्हणतील तसं. असं पण असू शकतं, की "काय बाबा कटकट करू दे काय करायचं ते." पण ते म्हणतील तसं. म्हणजे माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. ही बाई जेव्हा मी साकारली, तेव्हा मला माझ्यातल्याच आपण ज्याला अनेकदा तेव्हा मी अर्थात लहानही होते आत्ता त्याच्यापेक्षा. पण अनेकदा आपल्या मनात स्वातंत्र्याच्या, स्त्री मुक्तिवादाच्या किंवा काय त्याला म्हणायचं अं, स्व मी स्वतः माझा विचार ह्याच्या अशा काही खूप अवास्तव अवाजवी कल्पना असतात, ज्याच्यामध्ये आपण एक कुठल्यातरी एका गोष्टीला समर्पित होण्याची कपॅसिटीच घालवून बसतो. तर ती कपॅसिटी जरी ती भाबडी असेल, तरी ती सरस्वती फाळक्यांमध्ये मुळे मला मला दिसली. किंवा सोसणं म्हणजे काय असतं ते लक्ष्मीबाई राजहंसांवर, की या एका कलाकाराला ज्याला अख्खं जग डोक्यावर घेतंय, देवस्थानी मानतंय, तो माणूस करणं बालगंधर्व जर पाहिला असेल तर त्याच्यामध्ये लक्ष्मीबाई राजहंस ही एकच कॅरेक्टर आहे, ज्या कॅरेक्टरमधनं आपल्याला बालगंधर्वांची दुसरी बाजू दिसते. अदरवाईज ते किती वाहन होते हेच आपल्याला दिसत राहतं. पण एक पती म्हणून, एक वडील म्हणून ते नाही यशस्वी, ते नव्हते यशस्वी. हे केवळ आपल्याला लक्ष्मीबाई राजहंसांकडनं कळतं. तर सोसणं काय असतं ते लक्ष्मीबाईंकडनं तुम्हाला मिळतं. मी टिकली अँड लक्ष्मी बॉम्ब नावाचा एक हिंदी सिनेमा केला होता. जो मुंबईमध्ये रस्त्यावर ज्या वेश्या व्यवसाय करतात, त्या वेश्यांवर आधारित होता आणि त्याच्यात मी एका वेश्येचं काम केलं होतं. तर ही भूमिका तर
दूर दूर तक कुठे माझ्या माझ्या कुठल्याच भावविश्वाशी जोडलेली नाहीये. पण त्या भूमिकेशी जेव्हा मी ती शोधायचा प्रयत्न केला आणि जेव्हा ती साकारली, तेव्हा असहाय्य किती असू शकते स्त्री, अगतिक किती असू शकते आणि त्यातून तिला सामर्थ्य कसं मिळू शकतं आणि स्त्रिया एकत्र आल्या समजा, ज्याला सिस्टरहूड असं आपण म्हणतो, तर स्त्रिया किती मोठ्या प्रमाणात बदल घडवू शकतात. ही जाणीव मला त्या स्त्रीकडनं मिळाली. तसंच तुम्हाला काहीतरी त्या स्त्रीमध्ये आपला धागा सापडतो आणि मग ती साकारल्यानंतर तिच्याकडनं आपल्याला काहीतरी मिळतं. ही एक कळत नकळत होणारी प्रोसेस असते. छान. आजच्या बदलत्या मनोरंजनाच्या माध्यमांमध्ये सिनेमा, टेलिव्हिजन आणि OTT काम करताना तुम्हाला सर्वात मोठा फरक कुठे जाणवला? मला असं वाटतं की OTT मी हिंदी केलंय जास्त. ज्यामध्ये ना थोडंसं निर्भयपणे काही गोष्टी करण्याची मुभा त्या माध्यमानं दिली आहे. त्याचा विपर्यास पण अनेकदा होतो कारण तिथे सेन्सर नाहीये. जर काही लोकांना माहिती असेल तर टीव्हीवर आपण जे बघतो त्याला SMP नावाची एक मोठी संस्था आहे, स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेस. ज्याच्यामध्ये तुम्ही बोललेला एक शब्द, तुम्ही केलेलं एक जेस्चर, काहीही असेल, जे तुम्हाला टीव्हीवर दिसतं ते प्रत्येक गोष्टीची अत्यंत चोखंदळपणे प्रत्येक एपिसोडची, प्रत्येक मिनिटाची छाननी केली जाते आणि त्याच्यातनं SMP सर्टिफिकेट दिलं जातं. ते जर मिळालं तरच एपिसोड टेलिकास्ट होतो. तुम्ही व्यावसायिक नाटक लिहायला किंवा प्रायोगिक नाटक करायचं असेल तरी सेन्सर बोर्ड असतो. ते आधी नाटक वाचतात. ते नाटक अप्रूव्ह झालं तरच तुम्हाला करता येतं आणि चित्रपटाचाही सेन्सर बोर्ड असतो. त्यामुळे या तीनही माध्यमांमध्ये सेन्सर आणि मग एकदा तुम्ही सेन्सरिंग म्हटलं की त्याच्यात काही असू शकतं. म्हणजे तुमचं सरकार बदलतं तसं सेन्सरिंगचे निकष बदलतात. ते काही असू शकतं. खरंच आहे. त्यामुळे त्या अर्थाने OTT हे माध्यम असं आहे की जिथे तुम्हाला सेन्सरशिप नाहीये. त्याच्यावर खूप आरोप असेही होतात की त्यामुळे सगळं उच्चृंखल झालं आहे. मग तिथे खूप व्हायलन्स असतो, मग खूप सेक्स असतो वगैरे, वगैरे. हे खरं आहे आणि अर्थात प्रत्येक गोष्टीचा जसा विपर्यास होतो तसा त्या माध्यमाचाही झालेला आहे. पण मुळात निर्भयपणे आपल्याला जी गोष्ट सांगायची आहे ती सांगण्याची मुभा आता OTT या माध्यमातून मिळते. अतिशय कसून आणि खोलवर काम केलं जातं स्क्रिप्टवर. आपल्याकडे परदेशात तर होतच, पण आपल्याकडे सुद्धा रायटर्स रूम्स असतात, ज्याच्यावर मी हे लिहिलंय आता मला हे करायचंय असं ते कधीच होत नाही. त्याच्यावर खूप उलटी-पालटी कसून तयारी केली जाते. अत्यंत प्रोडक्शन व्हॅल्यू खूप हाय असते आणि त्यामुळे मला वाटतं की एक शिस्त या माध्यमाला ही शिस्त खूप चांगल्या पद्धतीने मिळाली आहे. त्या तुलनेत हे जरा धाडसी वाटेल माझं विधान, पण मराठी नाटक आणि मराठी सिनेमा अजूनही जुनाच आहे. अजूनही आयदर जुनी नाटकं पुन्हा करायची हा एक ट्रेंड आहे. नाहीतर शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच्या आजूबाजूला म्हणजे त्याच्याविषयी मला काहीच तक्रार नाहीये. तेच तुम्ही करत राहता, तेच तुम्ही करत राहता. तुम्ही नव्याने शोधत नाही काही. हे मराठी चित्रपट आणि मराठी नाटकांमध्ये आता इतकं चालू आहे. टेलिव्हिजन विषयी तुम्ही बोलतच नाही काही. पण नवीन काहीतरी शोधणं हे या मराठीत कमी होतंय आता. एखाद दुसरी अशी उदाहरणं आहेत, की जे वेगळा सिनेमा करू पाहतात. पण त्याला व्यावसायिक यश त्या अर्थाने मिळत नाही आणि चित्रपट हे इतकं पैसे या गोष्टीवर आधारलेलं माध्यम आहे, की आणि पैशाचा तुम्हाला अंदाज येत नाही. तुम्ही 4 कोटी रुपये टाकले असतील आणि तर तुम्हाला हा विचार करायलाच लागतो, की 4 कोटी तर नाहीच येणार, पण निदान माझे सगळेच पैसे जाणार नाहीत. हा निर्माता विचार करतो, मग दिग्दर्शक विचार करतो. मग मग त्यासाठी कुठला चेहरा पोस्टरवर वर्क होईल ते कास्टिंग केलं जातं. हे सगळं होतं. ते अपरिहार्य पण आहे. पण ह्याच्यामध्ये नवीन शोध मराठी चित्रपटात आणि नाटकात घेतला जात नाहीये. असं मला हा बदल झालेला आहे. टेक्निकली माध्यमं खूपच सुपर फाईन झालेली. म्हणजे टेक्निकल ज्या आस्पेक्ट त्याचा असतो, जो एस्पेशली टेलिव्हिजन आणि OTT आणि सिनेमाच्या संदर्भात, ज्याला आपण शूटिंगचं ग्रामर म्हणतो, ते खूपच साउंड असेल, म्युझिक असेल, सिनेमॅटोग्राफी असेल, एडिटिंग असेल, हे खूपच चांगलं झालं आहे. पण अजूनही विचार मागे वळून बघतायत, पुढे बघत नाहीयेत. हा बदल झाला किंवा नाही झाला बदल. तुम्ही वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम केलं. त्यामध्ये अनुराग कश्यप सारख्या दिग्दर्शकांबरोबरही तुम्ही काम केलं.
तर या मोठ्या मोठ्या दिग्दर्शकांच्या बरोबर काम करतानाचा तुमचा अनुभव. अर्थात खूप तो दुर्दैवाने खूप काळ नाही मला करता आलं. म्हणजे मी सेक्रेड गेम्सचं शूटिंग 4च दिवस केलं. अनुराग कश्यप यांची सीरियल किंवा सिटी ऑफ ड्रीम्स नावाची सीरीज केली नागेश कुकनुरेची. यांच्याबरोबर पण मी 4च दिवस काम केलं. त्यामुळे खूप काळ त्यांच्याबरोबर घालवता आला नाही. पण त्यांच्याबरोबर काम करताना एक जाणवलं, की अत्यंत पॅशनेटली आणि गांभीर्याने अ, हे लोक या माध्यमाकडे बघतायत. नागेश कुकनूर हा अतिशय बुद्धिमान दिग्दर्शक आहे आणि अत्यंत शिस्तीने काम करणारा दिग्दर्शक आहे. तो अतिशय शांत असतात ते. त्यांचा स्क्रिप्टवर खूप विचार असतो, खूप काम असतं. ते टेक्निकली फार म्हणजे उत्तमच असतात ते टेक्निकली, पण ते कॉन्टेंटवर खूप चांगलं काम करतात आणि ते ॲक्टर्सवर खूप चांगलं काम करतात. म्हणजे चांगला कलाकार प्रत्येकाला चांगला ॲक्टरच हवा असतो अर्थातच. अगदी म्हणजे छोट्या-छोट्या भूमिकांमध्ये पण चांगलेच ॲक्टर्स हवे असतात. कारण एक 50 छोट्या भूमिकांमध्ये 50 चांगले ॲक्टर्स असतील, तर त्या अख्ख्या सिनेमाचाच एक हे वाढतो, लेव्हल वाढते परफॉर्मन्सची. पण प्रत्येक कलाकाराकडनं काय कसं काढून घ्यायचं किंवा त्याला पुश कसं करायचं? हां, चांगला. अच्छा, अच्छा मिला टेक, अच्छा मिला टेक असं म्हणून ते थांबत नाहीत. अनुराग सुद्धा. ते पुश करत राहतात, की नाही असं करून बघ. आता हे मला मिळालंय, पण तू ते तसं करून बघ. आणि कलाकाराला नेहमी अशा प्रकारचं स्वातंत्र्य देणारा आणि अशा प्रकारे पुश करणारा दिग्दर्शक हवा असतो. आणि अनुराग सरांनी काय, की नागेश सरांनी काय इतकं काम केलंय ना, इतक्या प्रकारचं काम केलंय, की त्यांचा अनुभव त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टींमधनं, कम्युनिकेशनमधनं ते कसं बघतात त्या माध्यमाकडे किंवा त्या विषयाकडे, हे छोट्या-छोट्या गोष्टीतनं तुम्हाला कळतं. आणि या 2 दिग्दर्शकांबरोबर तर प्रामुख्याने मी सांगेन, की खरोखरच अत्यंत सन्मानाने वागवतात ते, विशेषतः मराठी कलाकारांना. अतिशय सन्मानाने वागवतात. पैसे कधीच मराठी कलाकारांना देत नाहीत, जेवढे हिंदी कलाकारांना देतात. म्हणजे सन्मान खूप देतात, पैसे देत नाहीत. हा एक वेगळा चर्चेचा विषय. पण खूप रिस्पेक्टफुली वागवतात. शिस्तीचं वातावरण असतं सेटवर अतिशय. तर त्यामुळे खूप काही शिकण्यासारखं असतं. पण अनेकदा असं आपल्याला वाटतं, की अरे ह्याच्यापेक्षा वेगळं आणि काहीतरी चांगलं आपण करू शकतो. असंही होतं. असं मिक्स्ड फीलिंग. तुम्ही मुलांच्या बरोबर खूप काम करता. तर नव्या पिढीच्या मुलांच्या विचारसरणीमध्ये, जीवनशैलीमध्ये आणि त्यांच्या मूल्यांमध्ये तुम्हाला कोणते बदल दिसून येतात? आत्ताच्या नव्या पिढीबरोबर. अ, आता माझी मुलगी नव्या पिढीची मुलगी आहे असं मी म्हणेन. आणि नव्या पिढीचा म्हणजे खूप मोठा आहे ते नंबर. त्यामुळे मी एका विशिष्ट माझ्या आजूबाजूला जी मुलं आहेत, ज्यांच्याशी माझा संपर्क आहे, त्यांच्याच विषयी मी बोलेन. मला कल्पना आहे, की खूप असा एक मोठी संख्या आहे ज्यांना मी एक्सपोज नाहीये. कारण मी कितीही म्हणलं तरी मी पुण्यात, कोथरूडमध्ये राहते. मी पुण्यात आणि मुंबईत काम करते. त्यामुळे एका विशिष्ट सोशो इकॉनॉमिक क्लासशीच माझा संपर्क आहे. पण आम्ही अनेक असेही प्रकल्प करतो ज्यामध्ये आम्ही अ, वेगळ्या निम्नस्तरीय मुलांबरोबरही काम करतो, जिथे खूप एक वेगळ्या इन्साइट्स आणि वेगळे अनुभव येतात, जे फार सुंदर असतात. या मुलांबद्दल मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, की अं, त्यांना प्रत्येक गोष्टीविषयी स्वतंत्रपणे विचार करायचा आहे. त्यांचा स्वतःचा विचार आहे, त्यांच्या कन्व्हिक्शन्स आहेत आणि त्याविषयी ते ठाम आहेत. म्हणजे ते बरोबर असतात असं नाही, ते चुकतात पण. पण त्यांची तयारी आहे ती चूक करण्याची आणि त्याचे परिणाम भोगण्याची त्यांची तयारी आहे. आणि म्हणजे कदाचित हे माझं विधान थोडंसं कॉन्ट्रोव्हर्शियल वाटू शकेल. पण मी लहान असताना किंवा आपण सगळे लहान असताना हे काका आहेत ना, हे खूप भारी आहेत बरं का, ह्यांना नमस्कार कर, असं म्हटलं की आपण करायचो. ते वाईट आहे असं माझं म्हणणं नाहीये. पण आताची मुलं आहेत ना, ती स्वतः विचार करतात. ती विचार करतात, की खरंच मी या काकांना नमस्कार करायला हवा का? खरंच हे काका माझ्या नमस्कारास पात्र आहेत का? आणि मी एक उदाहरण देते. मी नमस्कार करणं ह्याच्यात काही वाईट नाहीये. पण ते आंधळेपणाने कोणीतरी सांगितलंय म्हणून या कुठल्याच गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत. ते त्यांच्या बुद्धीला, त्यांच्या विचारांना, त्यांच्या अनुभवांना ते निकष ते आधी लावतात, ते पडताळून बघतात आणि जर त्यांना ते पटलं आणि मान्य
असं वाटलं की हां. तर मग ते ज्या पद्धतीने तुम्हाला सरेंडर होतात, ते तुमच्याशी अत्यंत सन्मानपूर्वक वागतात. आपल्याला असं वाटतं की हे ना आता वायाच गेलेत वगैरे. पण काही तसे असतात पण किंवा ह्याच्यातनं एक उर्मटपणा आणि उद्दामपणा पण येतो, जो काही फार चांगला नाहीये हे मला मान्य आहे. पण मला प्रत्येक गोष्ट आपल्या विचारांनी आणि आपले निकष लावून ठरवणं, ते निर्णय घेणं आणि त्याविषयी आग्रही असणं आणि त्याविषयी अत्यंत स्पष्टपणे ते मांडणं, ही या नवीन पिढीची ही एक क्वालिटी आहे, जी मला खूप आवडते. आणि मला असं वाटतं, की कुठेतरी जेव्हा आपण पालक झालो, आपल्याला जसं आई-वडिलांनी वाढवलं, त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने आपण आपल्या मुलांना वाढवतोय. उदाहरणार्थ म माझ्या अपब्रिंगिंगमध्ये माझ्या वडिलांचा जेवढा सहभाग होता, त्याच्यापेक्षा माझ्या नवऱ्याचा माझ्या मुलीच्या अपब्रिंगिंगमध्ये शतपटीने जास्त सहभाग आहे. म्हणजे पहिल्या ती झाली त्या दिवसापासून प्रत्येक गोष्ट तो तिची करतोय पालक म्हणून. जो अनुभव तो काळ नव्हता. म्हणजे मी मोठी होताना माझ्या वडिलांना माहिती पण नसायचं, की मी एकदा त्यांनी मला "तू कितवीत आहेस?" असं पण विचारलं होतं. ही म्हणजे गंमत त्याच्यात आहे आणि त्याच्यामध्ये याचा अर्थ असा नव्हता, की त्यांना इंटरेस्ट नव्हता माझ्यात किंवा त्यांचं प्रेम नव्हतं. ते सगळं होतं, पण तो काळ वेगळा होता आणि आताचा काळ अतिशय वेगळा आहे. त्यामुळे मुलांना पण आपण हे कर, मी म्हणते म्हणून हे कर, असं वाढवत नाही. मुलांनाही आपण का करायचं ह्याची एक कारण मीमांसा देतो, की हे तू केलंस तर तू अभ्यास केला नाहीस, तू नापास होशील. नापास झालास तर काय होईल? तर 1 वर्ष जाईल. मग 1 वर्ष केलं की तुझ्या आजूबाजूचे सगळे तुझ्या पुढे जातील आणि मग तुला वाटेल, "अरे, अरे, मी एकटाच राहिलो 8वीत." तर म्हणून तू अभ्यास कर. म्हणजे इतपत काहीतरी एक आपण एक्सप्लेन मुलांना करतो, जे आधीच्या ह्याच्यात मी पटके दिन अभ्यास नाही केलास तर असं असं अपब्रिंगिंग होतं. चांगलं वाईट म्हणत नाहीये, बदललंय असं म्हणते. त्यामुळे ही मुलं खूप स्वतंत्र आहेत. अत्यंत म्हणजे आणि आणि त्यांच्या हातात एक इतकं मोठं साधन आहे ते म्हणजे टेक्नॉलॉजी. मग माझ्या आईला मी एखादा प्रश्न विचारला आणि तिला उत्तर माहीत नसेल किंवा तिने मला उत्तर दिलं नाही, तर दुसऱ्या कोणाला तरी विचारण्या व्यतिरिक्त माझ्याकडे काही चॉईस नव्हता. आता ChatGPT हे असं मुलांच्या हातात आहे आणि ते खटाखट तुम्हाला गोष्टी सांगतात ज्या अ, आपल्याला म्हणजे परवाचाच माझा अनुभव आहे. मी लंडनहून आले तेव्हा मी सांगत होते, की श्रीरंग गोडबोले यांना सांगत होते, की "अरे, तुला माहिती का? आपण ज्याला लंडन ब्रिज म्हणतो ना, तो टॉवर ब्रिज आहे. तो लंडन ब्रिज नाहीये." हे मला परवा लंडनमध्ये फिरताना कळलं. त्या रंगाचा नातू होता 11 वर्षाचा. त्यांनी माझं वाक्य पूर्ण केलं, की "नाही, तो 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 टॉवर ब्रिज आहे." तर मला असं झालं, बापरे! मला या वयात जे कळलं ते या पोराला 11व्या वर्षी कळलंय. तर त्यांच्याकडे ती इन्फॉर्मेशन आहे. त्यांची गल्लत ही पण होते, की इन्फॉर्मेशन काय आणि नॉलेज काय? म्हणजे माहिती आणि ज्ञान ह्यातला फरक त्यांना कळत नाही. पण तरी सुद्धा प्रश्न विचारणारी, परखडपणे आपली मतं मांडणारी आणि आपण म्हणतोय म्हणून आंधळेपणाने आपण म्हणतो ते न करणारी मुलं मला आवडतात. तुमचं नुकतंच एक नाटक आलेलं आहे, "मग तू मला खा." मुळातच या शीर्षकामागचाच नेमका अर्थ काय? आणि या नाटकाची संकल्पना किंवा कसं स्पष्ट कराल तुम्ही? तर आता मग तुम्हाला खा हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. लेकीकडे जाईन, तूप रोटी खाईन, जाडजूड होईन, मग तुम्हाला खा. हे चल रे भोपळ्या टुणूक टुणूक हे जे आपण लहानपणापासून जी गोष्ट ऐकतो त्यातलं हे वाक्य आहे. त्याची सुरुवात अशी झाली की मानसरंग नावाची एक स्कॉलरशिप दरवर्षी काही दिग्दर्शकांना मिळते, जी डॉक्टर हमीद दाभोळकर म्हणजे नरेंद्र दाभोळकरांचे चिरंजीव जे स्वतः सायकियाट्रिस्ट आहेत. अतुल पेठे मोठे दिग्दर्शक आहेत आणि राजीव नाईक हे मोठे नाट्य अभ्यासक आहेत. हे तिघं मिळून ही स्कॉलरशिप देतात आणि त्याच्यामागचा हेतू असा असतो, की जसं मी मगाशी म्हणले, की नाटक हे माध्यम केवळ मनोरंजनाच्या पलीकडे खूप काही करू शकतं. तर नाटक या माध्यमातून आपण मानसिक आरोग्याविषयी बोलू शकतो का? आपण मेंटल हेल्थ अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी नाटक हे माध्यम वापरू शकतो का? या विचारातून या स्कॉलरशिप द्यायला सुरुवात झाली आणि त्याच्यात अशी अपेक्षा असते, की ज्या दिग्दर्शकांना मिळते त्यांना थोडंसं मार्गदर्शन केलं जातं सायकियाट्रिस्टकडनं. म्हणजे नाट्य अभ्यासकांकडनं 1-2 दिवसाची कार्यशाळा घेतली जाते आणि त्याच्यातनं तुम्ही तुमचा विषय निवडा. तुम्हाला कुठल्या विषयावर बोलावसं वाटतं आणि त्याचं तुम्ही नाटक करा. तर ती स्कॉलरशिप मला मागच्या वर्षी मिळाली आणि मी अनेक वर्ष लहान मुलांसाठी थिएटर करत असल्यामुळे मी मुलांसाठी काहीतरी करावं अशी त्यांची अपेक्षा होती आणि माझीही इच्छा होती. आणि त्याच्यातनं आम्ही विविध माझी टीम होती एक छोटी. त्यांच्याबरोबर मी चर्चा करताना मला एक
विषय खूप असा जाणवला ते म्हणजे आता सोशल मीडियामुळे, सिनेमामुळे, बॉलिवूडमुळे, एस्पेशली सोशल मीडियामुळे तुम्हाला आत्ताची जी यंग मुलं आहेत, अगदी म्हणजे 10-11व्या वर्षापासून त्यांच्या मनात मी कशी दिसते किंवा कसा दिसतो, हे या गोष्टीला इतकं महत्व आहे. आणि त्याच्यामध्ये मी बारीक आहे का मी जाड आहे, म्हणजे मुलगी असेल तर माझी 0 फिगर आहे का, आणि मी मुलगा असेन तर मी असा मसल आणि ब बलदंड आहे का? ह्या भोवती त्यांचं इतकं सगळं चालू असतं. म्हणजे 11-11 वर्षाच्या मुली म्हणतात, की मी डाएटवर आहे. आणि त्याच्यातनं खूप अ, इ इ खूप दुःखदायक आहे हे. कारण मी जेव्हा हा विषय माझ्या मनात आला, मी एक पॉडकास्ट बघत होते. त्याच्यातनं मला हे सुचलं, की अरे, आणि थोडंसं माझ्या आजूबाजूला माझी मुलगी, ती पण त्या फेजमध्ये होती, की "अरे बापरे! मी जाड झाली. अरे बापरे! मी जाड झाली आहे." आणि त्याच्यामधनं न खाणं म्हणजे अगदी बुलिमिया, एनोरेक्सिया हे काही रोग आहेत, जे आपल्याकडे फारसे नाहीयेत. ते परदेशात त्याचं खूप प्रमाण आहे. आणि ते अत्यंत गंभीर रोग आहेत. म्हणजे कॅन्सर इतका गंभीर आजार आहे एनोरेक्सिया, ज्याच्यात मृत्यूही होतो. तसं आपल्याकडे नाहीये, पण आपल्याकडे तरुण मुलं खात नाहीत किंवा प्रोटीन, 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 प्रोटीन करत खातच प्रोटीनच खात राहतात. आणि अत्यंत लहान वयामध्ये जेव्हा त्यांची शरीरं अजून डेव्हलप होतायत, त्या वयात आपण कसे दिसतो या प्रेशरने ते अत्यंत टोकाचे आणि विचित्र विचार आणि प्रयत्न ते करत राहतात. तर हे खूप भयंकर आहे असं मला वाटलं, आणि मला असं वाटलं, की याविषयी आपण आपल्या नाटकातनं बोलावं. आणि ते खाण्याच्या संदर्भात होतं, त्यामुळे बोलता-बोलता "मग तू मला खा" असं ते निघालं. आणि त्या नाटकामध्ये एक 13 वर्षाची मुलगी आहे आणि 13 वर्षाचा मुलगा आहे. त्याला मसल्स बनवायचे आणि तिला बारीक व्हायचंय. आणि त्याच्यातनं आणि त्यांचं पूर्ण आयुष्य हे व्हर्चुअल आहे. म्हणजे ते Siриला सगळं विचारतात. ते YouTubeवर वेगवेगळे व्हिडिओज बघतात, ते रील्स बघतात आणि ते सगळं तसं करायला जातात. आणि मग त्याच्यात त्यांचं काय होतं, असं ते नाटक आहे. तर ते मुलांसाठी केलं असतं तरी आम्हाला पालक, विशेषतः आया, नाटक झाल्यानंतर इतक्या अशा घहीभरून सांगतात, की "हो यार, माझा पण हाच प्रॉब्लेम आहे." कारण मला माहिती आहे, पण असं अनेकदा पुणे-मुंबईत तर खूप होतं, की खूप दिवसांनी भेटलं, की "अगं किती बारीक झाली आहेस" किंवा "अगं किती जाड झाली आहेस." हे पहिलं असतं. म्हणजे तू काय करतीयेस? तू काय वाचतीयेस? हे प्रश्न नसतात. तू जाड झालीयेस, बारीक झालीयेस. यातूनच चर्चा सुरू होते आणि मुलं पण तेच ऐकत असतात आणि त्यांना असं वाटतं, बापरे! जाड होणं, म्हणजे बारीक होणं हे म्हणजे आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बाकी आपल्याला काहीही आयुष्यात नाही आलं तरी चालेल, आपली 0 फिगर असली पाहिजे. तर हा आपल्याला वाटतो त्याहून खूप गंभीर प्रश्न आहे, असं वाटलं, म्हणून मग ते नाटक झालं. तुमच्या व्यस्त दिनचर्येतही तुम्ही एक उत्कृष्ट ॲथलीट म्हणून आहात, रनिंग करता आणि हे सगळं तुम्ही कसं जमवता? उत्कृष्ट नाहीये मी. मी लाँग डिस्टन्स रनर आहे, पण मी अतिशय बेसिक आहे. कसं समजलं मला, एक तर थोडंसं तुम्हाला स्क्रीनवर दिसायचं असेल, तर तुम्हाला एक बेसिक फिटनेस, परत आता मी नाटक ज्या विषयावर केलं त्याच विषयावर बोलतेय परत मीच. पण स्क्रीनवर तुम्ही असता त्याच्या दीडपट दिसतं. म्हणजे साधारण 10 किलो वजन तुमचं स्क्रीनवर वाढतं. त्यामुळे एक ओव्हरऑल फिटनेस या गोष्टीचं ओरिएंटेशन माझं होतं पहिल्यापासून. पण मी लहानपणापासून कधी कुठला स्पोर्ट खेळले नव्हते किंवा तशी ॲथलेटिक मी कधीच नव्हते. पण काहीतरी मी 39-40 वर्षाची असताना माझी आई अचानक गेली आणि काहीतरी त्या तिच्या जाण्याने माझ्या डोक्यात काहीतरी कसं एक स्विच झालं आणि मला असं वाटलं, की फिटनेस ॲक्चुअली ती पण खूप फिट होती. पण एनिवे ते वेगळं. पण मला त्या पॉइंटपासून मला आठवतंय, की मला असं लक्षात आलं, की फिटनेस ही गोष्ट म्हणजे जाड-बारीक हे बाय प्रॉडक्ट आहे. पण फिटनेस महत्वाचा आहे आणि त्या काळात मी जे का मानसिक अनेक खाचखळग्यातनं गेले. आई अचानक गेली. करिअरचं आणि हे ते सगळं स्ट्रेसेस आणि हे खूप असतातच. माझी मुलगी पण तेव्हा अ, थोड्याशा अकॅडमिक स्ट्रगलमध्ये होती. थोडंसं शाळेत तिला तर जरा अवघड काळ होता आणि मी धावायला लागले. माझी वहिनी उत्तम धावते. तिने मला त्याचं ते टेक्निक असतं ना स्टेपिंगचं आणि ब्रीथिंगचं, ते तिने मला शिकवलं आणि आधी मी 500 मीटर पण पळू शकायचं नाही. पण हळू-हळू धावत-धावत मी 10 किलोमीटर पहिली रन केला अ, पुणे मॅरेथॉनला. तेव्हा मला असं लक्षात आलं, की या धावण्यातनं मला फिजिकली जे होतं ते होतंच, पण मला मेंटली खूप शांत वाटते.
म्हणजे माझ्या मनःशांतीसाठी हे मला महत्वाचं वाटतंय, हे मला जाणवलं. मग मी खूप त्याच्याविषयी वाचलं आणि त्याच्यातनं असं मला कळलं, मी कुठेतरी वाचलं त्याच्यामध्ये, की मेडिटेशन, सगळे म्हणतात ना, की मन शांत ठेवण्यासाठी मेडिटेशन करा. पण सामान्य माणसाला मेडिटेशन ही गोष्ट प्रचंड अवघड आहे. कारण आपण शांत बसलो, की आपलं मन आणखी धावायला लागतं. तर त्याच्यामध्ये असं होतं, की तुमचं शरीर जर धावत असेल, तर तुमचं मन शांत होतं. तुम्ही शांत झाला तर तुमचं मन धावतं. हे नॅचरली होतं. आणि जसं मी डिस्टन्स वाढवायला लागले, तसं मला हे जाणवायला लागलं, की साधारण 3-4 किलोमीटर पासून 7-8 किलोमीटरचा जो मधला 5 किलोमीटरचा पट्टा एक चंक असतो, त्याच्यात आठवत नाही आपल्याला काही. कारण तुम्ही त्या एका ज्याला फ्लो म्हणता ना, त्याच्यात जाता. आणि त्यांनी मी मनाने, मला ते सायकोथेरपी सारखं रनिंग, मला त्याची मदत झाली. आणि मग मला असं वाटलं, की अरे हां, आता आणि मग त्याचे बाकी तुमच्या आरोग्यावर त्याचे चांगले परिणाम दिसतातच अर्थातच. आणि असं आता तर लक्षात येतं, की जसं 40शी नंतर बायकांनी आपल्या आरोग्याकडे आणखीन लक्ष देणं आवश्यक आहे, जे आपण कधीच देत नाही. कारण इतर सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. मुलांची शिक्षणं, नवऱ्यांचे डबे, सासूबाईंची औषधं, हे सगळंच महत्त्वाचं असतं. ज्याच्यात आपण अजिबातच महत्त्वाचं नाही होत असं, आणि शक्यच होत नाही मला, असं आपण म्हणतो. पण 1 तास आपल्याला आपल्यासाठी काढता येत नाही असं नाही होत. आणि त्यातून मिलिंद सोमण यांनी पिंकथॉन नावाचा तो प्रकल्प सुरू केला, ज्यामध्ये त्यांनी स्त्रियांना रोज 1 तास तुमच्या आवडीचा व्यायाम तुम्ही करा, हे त्यांनी सांगायला सुरुवात केली. मग मी त्या मूव्हमेंटला जॉइन झाले आणि त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं, की माझं रुटीन अत्यंत, आता मी बघितलं आज कशी आले किंवा परवा मी लंडनहून आले. मला काही रुटीनच नाहीये. मी 2-3 वेळा, म्हणजे आठवड्यातले 2-3 दिवस मुंबईला जाते, कधीही जाते, कधीही येते. पण मी आठवड्यातले 4 दिवस कुठला ना कुठला तरी व्यायाम करतेच करते. म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग करते किंवा रनिंग करते. तर मला असं वाटतं, की सगळ्यांना आपण बाकी सगळ्या गोष्टींना प्रचंड महत्त्व देतो. इन्व्हेस्टमेंट्स, रिटायरमेंट नंतर आपण काय करायचं, घर, गाडी, या सगळ्याला आपण महत्त्व देतो. पण हे सगळं उपभोगण्यासाठी जे आवश्यक आहे, ते म्हणजे तुमचं शरीर आणि तुमची हेल्थ, जी आपल्या आधीच्या पिढ्यांनी, म्हणजे टचवूड माझे वडील 85 वर्षाचे आहेत. ते आजही सकाळी 45 मिनिटं चालतात 5:30 वाजता. आणि आता ते 2 महिन्यांनी अमेरिकेला माझ्या भावाकडे चालले आहेत एकटे. कारण ते त्यांच्या आयुष्याची 18व्या वर्षापासून आता 85व्या वर्षापर्यंत रोज सकाळी 1 तास चालतात. तर ते तुम्ही सगळं कमावलेलं जर तुम्हाला उपभोगायलाच मिळणार नसेल किंवा काही तुम्हाला आनंदच घेता येणार नसेल, तर त्याचा काय उपयोग? हे इतकं जाणवलं, की आता इथून पुढे आपण ॲथलीट जरी नसलो तरी फिटनेस हा माझ्या मानसिक अभ्यास आणि लेखन आणि अभिनय याच्या इतकाच महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. आणि प्लीज माझं सगळ्यांना म्हणणं आहे, प्लीज व्यायाम करा. सगळ्यांना 1 तास मिळतो, नक्की मिळतो. टीव्ही बघू नका त्या तासात, त्या 1 तासात. वेगळं काहीतरी करा, पण प्लीज व्यायाम करा. आता मी शेवटाकडेच निघालेली आहे. तर आजपर्यंतचा प्रवास तुमचा समृद्ध झाला आहे. पण अजून कोणती तरी स्वप्न अशी आहेत, जी अजून पूर्ण करायची आहेत आणि ती पूर्ण व्हायची तुम्ही आतुरतेनं वाट पाहत आहात? हो. निश्चित. कारण स्वप्न नसतील आणि शोध नसेल, तर जगण्यातच काही अर्थ नाही, असं मला वाटतं. काहीतरी सतत असं असलं पाहिजे जे तुम्हाला करायचं आहे. म्हणजे केलंय ते खूप आहे असं कधी वाटतच नाही. कारण करायचं राहिलेलंच खूप आहे. खूप जास्त आहे. त्यामुळे अगदी इमिजिएट मनात पटकन असं आलं तर मला असं काहीतरी लिहायचं आहे, ज्यामध्ये मला काम करता येईल अभिनेत्री म्हणून. आणि ज्यामध्ये मला असं मनापासून वाटतं, की मला अभिनेत्री म्हणून माझ्यात काय आहे आणि किती आहे हे शोधण्याची किंवा एक्सप्लोर करण्याची पूर्णतः संधी मिळालेली नाहीये. म्हणजे त्या प्रमाणात मला भूमिका अजूनही मिळालेल्या नाहीयेत आणि त्या मिळण्या न मिळण्यावर अनेक गोष्टींवर ते अवलंबून असतात. आणि ते इतकी विविध कारणं असतात, की अगदी Instagramचं फॉलोइंग तुमचं किती आहे यावर पण तुम्हाला रोल रोल मिळतो किंवा मिळत नाही. इतकं ते त्या अर्थाने नट हा परावलंबीच असतो. त्यामुळे काहीतरी असं मला क्रिएट करायचं आहे माझ्यासाठी. मला सिनेमा डायरेक्ट करायचा आहे पुढच्या 3 ते 4 वर्षात. मी दिग्दर्शिका म्हणून मला चित्रपटात
काम करायचं, म्हणजे चित्रपट करायचा आहे. आणि मला आमची रेनबो अम्ब्रेला फाउंडेशन नावाची संस्था आहे. मी, माझा नवरा ऋषिकेश, रंगा आणि अजून आमचे काही मित्रमंडळी. आणि आम्हाला मुलांसाठी अ, ज्याला आपण 360 डिग्रीज मनोरंजन म्हणतो, असं एक काहीतरी तयार करायचं, ज्याची सुरुवात छोटी छोटी पावलं आम्ही टाकतोय. तर पुढच्याच आठवड्यात आमचा एका आठवड्याचा पुण्यात फेस्टिवल आहे मुलांसाठी, ज्याच्यात काही वर्कशॉप्स आहेत, नाटकांचे प्रयोग आहेत, खाऊ गल्ली आहे, असं. तर आम्हाला असं काहीतरी करायचं आहे की मुलांसाठी, जे जग मुलांचं असेल पूर्णपणे, मग त्याच्यामध्ये टुरिझम असेल, त्याच्यामध्ये नाटक, सिनेमा तर आहेच, कारण ते आमचंच माध्यम आहे. पण आर्ट असेल, म्युझिक असेल, पूर्णपणे त्यांचं जग आम्हाला निर्माण करायचं आहे. त्यासाठी ते कसं करायचं, त्यासाठी आर्थिक बळ कसं मिळवायचं, लोक, हे हे सगळे प्रयत्न चालू आहेत. हे एक स्वप्न आहे आणि इमिजिएट गोल आहे तो म्हणजे मला यावर्षी हाफ मॅरेथॉन करायची आहे. असं पटकन आठवून आल्या 4 गोष्टी. तुमची सर्व स्वप्न साकार होत आणि Thank you. लवकरात लवकर पूर्ण होत, अशा मनापासून शुभेच्छा. कोणाला काही प्रश्न वगैरे विचारायचे असतील तर? येस. नटरांचा जरा मी रवी जाधव हे नटरांचे जे दिग्दर्शक आहेत, त्यांच्याबरोबर एक जाहिरात केली होती. आदेश बांदेकर, त्याच्यात सोनाली होती कुलकर्णी, म्हणजे जिनी नंतर नटरंगमध्ये काम केलं. तर त्या सेटवर मी रवी जाधवला भेटले आणि रवी जाधव हा चित्रपट दिग्दर्शक होण्याआधी खूप मोठा ऍडव्हर्टायझिंग मधला खूप मोठा दिग्दर्शक आहे. खूप ऍड्स आहेत त्याच्या, ज्या आपल्याला माहित नाहीत त्याच्या आहे. तर तो चित्रपट करणार नाही, तेव्हा त्यांनी मला अशीच गोष्ट सांगितली होती सेटवर. पण तेव्हा मी करणार आहे असं काही माझ्या मनात होतं. आणि असं अचानक ध्यानीमनी नसताना रवीचा फोन आला की त्याच्यामध्ये अशी एक द्वारका, म्हणजे अतुलच्या, म्हणजे त्या गुणा कागलकरच्या बायकोची भूमिका आहे. त्या भूमिकेला काय 7-8 सीन्स आहेत मला वाटतं. त्या कुठल्याच सीन मध्ये एकही वाक्य नाहीये, पण शेवटचा सीन पूर्णपणे तिचा आहे, असं ब्रीफ त्यांनी मला दिलं. आणि मग अतुल काम करतोय, मग सोनाली काम, हे सगळं बाकी, अजय अतुलचं म्युझिक आहे वगैरे, हे सगळं त्यांनी मला सांगितलं. पण मला म्हणजे गोष्ट सांगितली, त्या गोष्टीमध्ये त्या पत्नीचं स्थान काय आहे हे उघड होतं, पण 7-8 सीन्स पैकी 6 सीन्स मध्ये आपल्याला बोलायचंच नाहीये, ही गोष्ट मला अतिशय चॅलेंजिंग वाटली. कारण वाक्य बोलायला मिळाले की, बघा ना, मी एवढी बडबड करते, हे मी समजा वाक्य नसतील आणि मी नुसतं तुम्हाला माझ्या मनातलं सांगायचं, तर केवढं चॅलेंजिंग होईल. तर शब्द नसतील तर खूप मोठा चॅलेंज आहे हा. आणि कलाकारासाठी अशा प्रकारचा चॅलेंज मिळणं हे खूप एक्साइटिंग असतं. त्यामुळे मी बाकी कशाचाही विचार न करता मी तात्काळ त्याला म्हणलं, हो हो, मला करायला आवडेल. मग आमची भेट झाली आणि त्यांनी त्याच्या गाडीत मला नटरंगची गाणी ऐकवली. आणि मी ज्या क्षणी नटरंग उभा हे गाणं ऐकलं पहिल्यांदा त्या सराउंड साऊंड मध्ये, आणि अजय अतुलचा पण पहिला, त्या अर्थाने पहिला सुपरहिट सिनेमा आहे, म्हणजे तिथनं अजय अतुल झाले. आणि ते पहिलं ऐकला रिदम, आणि मी रवीला म्हणलं, रवी हे काहीतरी भन्नाट आहे, ह्याचं काहीतरी भन्नाट होणार आहे, हे आपल्याला कळतं ना इन्स्टिंक्टवर. ते म्युझिक ऐकूनच झालं. आणि प्रोसेस फार, शूटिंग फारच सहज आणि सुंदर अनुभव होता. एक तर अतुलला मी खूप वर्ष ओळखत होते, त्याची बायको गीतांजली ऍक्च्युली माझी खूप चांगली मैत्रीण आहे, तिच्या थ्रू अतुलला भेटले होते. खूप सिनियर आहे मला तो, आणि अत्यंत शिस्तप्रिय, बुद्धिमान माणूस आहे तो. म्हणजे नट तर आहेच, पण तो बुद्धिमान माणूस आहे आणि खूप तत्वनिष्ठ आणि वेगळ्या विचारांचा माणूस आहे. त्यामुळे ते सगळं तुमच्या कामात आणि सहकलाकाराच्या वर्तनात ते कायम रिफ्लेक्ट होतच. आणि महेश लिमये सारखा उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर होता. शेवटचा सीन मला आठवतोय, तो वन टेक आहे, तो पहिलाच टेक आहे जो सिनेमात तुम्हाला दिसतो. आणि खूप अख्ख्या युनिटनी मला तेव्हा असं, कारण तोपर्यंत मला खूप अनुभव नव्हता चित्रपटांचा ना, म्हणजे मला वाटतं हरिश्चंद्राची फॅक्टरीचं शूटिंग झालं होतं, पण रिलीज नव्हता झाला, कारण ते बॅक टू बॅक झाले सिनेमे. तर सगळ्या युनिटनी मला असं धरून ठेवलं होतं की, विभा, हा सीन आहे, हा सीन तुला वाजवायचा आहे, काहीही कर. आणि तो सीन, गुरु ठाकूर उत्कृष्ट लेखक गीतकार आपल्याला माहितीच आहे, त्याचा पण खूप मोठा सहभाग आहे या चित्रपटात. आणि तुम्हाला असे क्षण काही वेळेला मिळतात शूटिंग करत, म्हणजे
जे नाटकात अनेकदा मिळतात, कारण नाटक एका वेळी एकसंध होतं. पण चित्रपट हे इतकं टेक्निकल माध्यम आहे, की एका शॉटमध्ये पण 100 वेळा कट होतो. मग त्याचे 2-2, 2-2 वाक्यांचे तुकडे पाडले जातात. पण हा जवळ-जवळ वन टेक आहे, वन शॉट आहे. तर ते एक कलाकार म्हणून त्या माध्यमाशी माझी एक ओळख होण्यासाठी मला ते खूप ब्रेक थ्रू त्या अर्थाने ब्रेक थ्रू त्या सीनमध्ये माझा झाला. आता बघताना आपण चुकलो काय हेही कळतं, पण ते तुम्ही केल्याशिवाय कळत नाही. कॅमेरा हे माध्यम असं आहे, की तुम्ही जितकं त्या माध्यमात काम कराल, तितकं ते माध्यमच तुम्हाला नवीन-नवीन शिकवत जातं. पण खूप आणि तेव्हा आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती अर्थातच, की इतकं यश आणि नुसतं व्यावसायिक यश नाही, तर कलात्मक गुणवत्ता आणि यश पण त्या चित्रपटाला मिळालं आणि त्या अर्थाने इट्स अ हिस्ट्री मेकिंग फिल्म. त्यामुळे त्या चित्रपटाचा मी एक भाग आहे. व्हेरी हॅपी अबाउट इट. कला जेव्हा विचारांना भिडते आणि अभिनय जेव्हा हृदयाला स्पर्श करतो, तेव्हा निर्माण होतं एक असं व्यक्तिमत्व, ज्याला आपण फक्त कलाकार म्हणत नाही, तर तो अनुभव असतो. खरंच आजचा हा संवाद फक्त एक मुलाखत नव्हती, तर ती होती एक समृद्ध प्रवासाची, विचारांची आणि अनुभवाची सफर. तुमच्या शब्दातून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. तुम्ही इथं आलात, आमच्याशी संवाद साधलात, याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक आणि मला तुमचेही मनापासून आभार मानायचे आहेत. अनेकदा असं तुमची इच्छा असते, की तुमचं काम पाहणारा, तुमचं काम वाचणारा एक प्रेक्षक वर्ग असतो, वाचक वर्ग असतो. अ, जो दरवेळेला तुमच्या आजूबाजूला तुम्ही त्यांच्या सान्निध्यात येऊ शकता असं नाही. कारण पुण्या-मुंबईकडेच येणं-जाणं जास्त होतं आणि खरं अगदी इतक्या सहृदयतेने, इतक्या प्रेमाने पुण्या-मुंबईचे प्रेक्षक आणि श्रोते ऐकत पण नाहीत. अगदी हे पण विधान जरा धाडसी आहे. पण खरंच असं होतं कारण आम्ही वारंवार त्यांना भेटत असतो, आम्ही वारंवार त्यांच्या समोर येत असतो, हे एक कारण असेल. आणि पुण्याच्या लोकांना तर फार क्वचितच काही आवडतं. त्या त्यामुळे तुम्ही इतका इतका छान ऑडियन्स आणि इतकं मनापासून ऐकणारा ऑडियन्स मिळणं हे पण खरंच महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचेच, स्वानंद सरांचे, तुमचे, आपटे वाचन मंदिराचे आणि वाचन म्हणजे लायब्ररीच्या या अशा इव्हेंटला जाणं हे माझ्यासाठी आणखीन फारच फारच सुंदर घटना आहे. त्यामुळे आज खूप छान वाटतंय. थँक व्हेरी मच. या निमित्ताने इचलकरंजीला यायला मिळालं. तुम्हाला सगळ्यांना भेटायला मिळालं. तुमचे पण मनापासून आभार. श्रोत्यांचे मनापासून धन्यवाद. त्यानंतर साऊंड सिस्टीम होगाडे सरांचं पण धन्यवाद. व्हिडिओ रेकॉर्डिंग अमोल, तुमचं पण धन्यवाद. आपटेच्या सर्व स्टाफ आणि DKT संस्थांनी ग्राउंड उपलब्ध करून दिला, याबद्दल मनापासून धन्यवाद.